सीईटीचा आमचा कार्यक्रम एकदम मोठा असतो, तसा मेडिकलचा नसतो, मुळात तो छोटाच असतो. त्यामुळं याच्यासाठी अस्पायरंट्सच कमी असल्यामुळं हा फरक आहे, सीट्स कमी आहेत. दीदी आहे, प्रकाश भैया आहे, तर नंतर आभार मानायच्या वेळेला ते नसतात, त्यामुळं आता सुरुवातीलाच एक छोटासा आभार प्रदर्शन होईलच. पण मी पर्सनली त्यांना थँक्यू म्हणू इच्छिते की त्यांच्यामुळं आपल्याला हॉल आणि ॲम्बियन्स चांगला असेल. अर्थात आज तिथे कार्यक्रम चालू आहे म्हणून थोडंसं हे सॉरी रस्त्यावरती काम चालू आहे, अदरवाईज आपल्याला खूप छान सहकार्य नेहमी रोटरीचं मिळतं. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटीचं आमचे सहकारी पण सर्व उपस्थित असणारे पालक शिक्षक संघाचे सर्व सहकारी, पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण ऍडमिशन प्रोसेस 2025 बद्दल बोलत पहिल्यांदा आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की सर्वच्या सर्व पीपीटीज मध्ये मी पहिला सेक्शन हाच टाकते की टाइप्स ऑफ प्रोसेसेस. जोपर्यंत तुम्हाला टाइप समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्या प्रोसेस मध्ये जायचं आहे हे तुम्हाला समजणार नाही आहे. तर नेक्स्ट टाइप्स ऑफ प्रोसेसेस मध्ये आपण बघितलं की याची थोडी अडचण होती, पुढे किंवा मागे कुठेही थांबू शकतो, सॉरी. तर टाइप्स ऑफ प्रोसेसेस मध्ये ऑल इंडिया कोटा हा एमबीबीएस बीडीएस साठी मुद्दामून आहे. हे सोडून अन्य कुठलेही, ठीक आहे, अन्य कुठलेही कोर्स नाही. एमबीबीएस बीडीएस साठी एमसीसी वरती एमसीसी वेबसाईट वरती ज्याचं ऑलरेडी सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय, प्रेफरन्स भरलाय, उद्या लास्ट डेट आहे. तर त्यासाठी ऑल इंडिया कोटा 15%, एम्स, जिपमर, सर्व सेंट्रल इन्स्टिट्यूट, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, डीम्ड युनिव्हर्सिटीज 15%चा ESICचा IP कोटा आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग ज्या नवीन निघालेल्या आहेत 8 त्यांचं. नेक्स्ट दुसरं आहे ते आयुषचा. आता बघितला एमबीबीएस बीडीएस, आयुष म्हणजे BAMS, BHMS आणि PUMS या 3 आणि BSMS आहे. आयुष या शब्दात आयुर्वेदा म्हणजे AY म्हणजे आयुर्वेदा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी. तर सिद्ध कॉलेज आपल्याकडे नाही आहे पण भारतात आहे. तर त्या सर्वांची प्रोसेस हे 15% गव्हर्नमेंट एडेड, सेंट्रल युनिव्हर्सिटी, सेंट्रल इन्स्टिट्यूट, डीम्ड युनिव्हर्सिटी यांचं AA-CCC वरती प्रवेश प्रक्रिया होणार आहे. AA-CCC.gov.in ही वेबसाईट आहे. ऑल इंडियाचं एमसीसीचं रजिस्ट्रेशनचं मी ऑलरेडी लेक्चर दिलेलं आहे, त्याप्रमाणेच याचं फॉर्म रजिस्ट्रेशन वगैरे सगळं होणार आहे. प्रेफरन्स सुद्धा ऑल इंडिया सारख्या सिस्टीमनं सेंटरच्याच ह्या दोन्ही सिस्टीम आहेत. आता आली तिसरी आपल्यासाठी महत्वाची स्टेट प्रोसेस. तर त्याच्यामध्ये 85% एमबीबीएस बीडीएसच्या गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेटच्या सुद्धा ह्या सर्व सीट्स ह्या महाराष्ट्र राज्यातील डोमिसाईल विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात आणि सीईटी सेलद्वारे त्यांचं डिस्ट्रीब्युशन होतं. महाराष्ट्रातले 15% गव्हर्नमेंटच्या सीट आपण AIQ मध्ये गेलेल्या पाहिल्या, तर प्रायव्हेटच्या 15% सीट्सचं काय होणार ते सुद्धा सीईटी सेलच डिस्ट्रीब्युशन करणार. त्या कोटाचं नाव आहे IQ कोटा. हा सुद्धा डोमिसाईल फ्री कोटा असतो, म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं मूल मी तिथं घेऊ शकतं आणि OMS म्हणजे अदर दॅन महाराष्ट्र स्टेट मूल सुद्धा घेऊ शकता, NRI OCI हे सुद्धा कॅन्डिडेट्स घेऊ शकतात आणि त्याचं हे डिस्ट्रीब्युशन हे महाराष्ट्र राज्याच्या सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप मधनं होणार. ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. ज्यांना IQ कोटासाठी जायचं त्यांना ऑलरेडी मी सांगितलं की 6000चं रजिस्ट्रेशन करायला हवंय तुम्हाला आणि ज्यांना फक्त S कोटा पाहिजे स्टेट कोटा त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं आहे. नेक्स्ट आता एमबीबीएस बीडीएस साठी बघितलं तर महाराष्ट्र राज्यातल्या आयुषच्या सीटांचं काय होणार आहे तर 85% गव्हर्नमेंटच्या जागा आणि 70% प्रायव्हेटच्या BAMSच्या जागा हे एकाच ह्याच्यामध्ये येणार आहे प्रेफरन्स लिस्ट मध्ये. त्याचंही सीईटी सेलच डिस्ट्रीब्युशन करणार आहे. उरलेल्या 70 झाल्या तर उरलेल्या 30% पैकी डिस्ट्रीब्युशन आहे 15 आणि 15% आयुषचा AIQ आहे, हे लक्षात घ्या. आयुष मध्ये दोन गोष्टी आहेत, AIQ 15% कोटा आहे आणि IQ फक्त 15% कोटा आहे. AIQ म्हणजे काय तर ऑल इंडियाचा कोटा आहे, त्याची वेबसाईट सीईटी सेलचीच महासीईटीच आहे,
पण त्याची विंडो मात्र वेगळी येणार. ती जेव्हा ओपन होईल त्यावेळेला मी तुम्हाला त्याची माहिती दिली. त्याचे 2च राऊंड होतात. त्याची पण कट ऑफ MBBS साठी 1.5 ते 2.25 लाख ऑल इंडिया रँक पर्यंत जाते. कारण त्यासाठी परराज्यातली मुलं येऊ शकतात. ह्या IQ कोटासाठी सुद्धा परराज्यातली मुलं म्हणजे OMS, OCI, NRI सर्वजण येऊ शकतात. याची मात्र कट ऑफ 3 पट फी असल्यामुळं याची मात्र कट ऑफ 10-11 लाख BAMS साठी आणि 12-13 लाख BHMS साठी जाते ऑल इंडिया. त्यामुळं हा आपल्यासाठी महत्त्वाचा कोटा आहे. जर आपण 6,000चं रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला हा कोटा ऍक्सेस करता येतो. तिसरं शेवटचा जो कोटा आहे ओपन सीट्स, हा एक नेहमीचा आमची हेडेक आहे. म्हणजे मी तरी म्हणते की ओपन स्टेट्स हा माझा हेडेक आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 20 ओपन राज्य आहेत पूर्ण भारतातून. त्यात 5 ते 35% जागा ह्या परराज्यातल्या मुलांसाठी ओपन जागा म्हणून, म्हणजे ज्यांची फी स्ट्रक्चर NRI कोट्यासारखी नाही, अफोर्डेबल आहे असे आहेत. UP आणि बिहार 2 राज्यांच्या मध्ये 100% जागा आहे. आणि ते सोडलं तर बाकीच्या राज्यांमध्ये कमीत कमी 5, जास्तीत जास्त 35, आणि सगळ्यांना जिथं हवा आहे प्रवेश ते म्हणजे कर्नाटक राज्य, त्याच्यामध्ये 20% जागा ह्या असतात. अशा 20%तून मागच्या वर्षी 760 जागा होत्या फक्त, ओनली 760. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. आणि तो जो 12,867 ज्याची फी आहे आता या वर्षी, मागच्या वर्षी नव्हती, कमी होती, आता या वर्षी वाढवती. मागच्या वर्षी 11 लाख समथिंग होती, आता 12,867 फी असणार जे कोटा आहे हा 20%. त्याची कट ऑफ ऑलमोस्ट 71 ते 72 हजार ऑल इंडिया रँक फक्त जाणार आहे. 7 लाख नव्हे, 70,000. हा डिफरन्स समजून घ्यायला पाहिजे. एक वाक्य कायम लक्षात ठेवा. आता मॉक अलॉटमेंट झालीये, कुणी पाहिली असेल कर्नाटकाची तर तो त्याच्याही वर गेलाय. पण पहिला राऊंड का एक डाव भूताचा म्हणतो तसा असतो सगळ्यांचा. फ्री एक्झिट असते म्हणून A to Z सगळेजण भरतात. पण महाराष्ट्र राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट मिळत नसेल तर कर्नाटकातल्या प्रायव्हेट मध्ये सीट मिळत नाही. हे कायम लक्षात ठेवा. मिळणारी सीट हे असती ती 22 ते 22-25 लाखांच्या पर्यंत. SBM आलं, रमई आलं, ह्या कॉलेजेसची किंवा आदि चिंचनगिरी आलं, या कॉलेजेसची फी 22 लाखाच्या रेंज मध्ये आहे. तर तिथं तुम्हाला त्या फी स्ट्रक्चर वरती तुम्हाला इथं 1.5 लाखापर्यंत, 2.25 लाखांपर्यंत सीट मिळते. कर्नाटकाने ओपन राज्य असून सुद्धा मागच्या वर्षी नियम कडक केल्यामुळं मागच्या वर्षी त्यांची कट ऑफ तिथपर्यंत गेली आहे. हे पहिलं लक्षात ठेवा. सेकंड राऊंडला त्यांनी डिपॉझिट आणलंय आणि थर्ड राऊंडला पूर्ण फी जी 12,867 आहे ती पूर्ण भरायची आणि मग प्रोसेस मध्ये भाग घ्यायचा, प्रेफरन्स भरायचे. त्यामुळे त्यांची फक्त मागच्या वर्षी कट ऑफ खाली गेली. त्याच्या आधी कधीही 60-70 हजाराच्या खाली त्यांची कट ऑफ जात नव्हती. या वर्षी सुद्धा त्यांचा डिपॉझिट आणि हे आहेतच. हा थोडक्यामध्ये चार्ट आहे, तुम्ही भरपूर जणांनी भरपूर वेळेला बघितलाय. नेक्स्ट स्टेट प्रोसेस. आता आपण आपल्या मुद्द्याकडे महत्वाच्या वळू. स्टेट प्रोसेस मध्ये आपल्याला MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLPET, BPNO. अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे की सर्वांचं रजिस्ट्रेशन हे आज जे संपत आहे, म्हणजे लिहिताना त्यांनी AM लिहिले पण चालू PM पर्यंत आहे असं दिसतंय कारण फॉर्म अजून ओपन आहे. तर त्या रजिस्ट्रेशन मध्ये एकमेव रजिस्ट्रेशन आहे हे लक्षात घ्या. आता MBBS, BDS चालू होतोय तर प्रेफरन्स चालू होतोय. रजिस्ट्रेशन सर्वांचं समान आहे. एलिजिबिलिटी काय असणार? फास्ट घेऊया आपण. माहिती आहे तुम्हाला इंडियन नॅशनल आहे. आता आपल्या 85% स्टेट कोट्याबद्दल बोलत आहोत आपण फक्त. त्यांना OCI स्टुडंट पण त्यांना सुद्धा गव्हर्नमेंट सीट घेता येते. नेक्स्ट NRI, OMS किंवा OCI हे ह्यांना सुद्धा NRI ची पण घेता येते, IQ पण घेता येते. फक्त OCI ला स्टेट गव्हर्नमेंटचे, गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन, गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट सगळ्या सीट घेता येतात आणि NRI पण घेता येतात. नेक्स्ट डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र फॉर 85% गव्हर्नमेंट आणि 85% प्रायव्हेट सीट्स. ही अट कंपल्सरी आहे. Born on before 31st December 2008. Next. Must have passed 10वी महाराष्ट्रात, 12वी पण महाराष्ट्र, PC, B आणि E हे विषय घेऊन गेले झाले पाहिजे आणि मेडिकली फिट. याला आपण बघितलेलं
4.7 4.8 आहे. तुम्हाला 10वी 12वी महाराष्ट्राबाहेर झाली असेल तर, जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज किंवा त्यांच्या अंडरटेकिंगचे एम्प्लॉई जर असाल तर तुम्हाला एक्झाम मिळतो, किंवा डिफेन्स पर्सनलला ह्या तुम्हाला एक्झाम मिळतो की तुम्ही महाराष्ट्राबाहेर 10वी 12वी केली असेल तर चालेल. नाहीतर महाराष्ट्र राज्य प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा तर 3 नियम कंपल्सरी आहे. डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र पाहिजे, 10वी महाराष्ट्रात पाहिजे, 12वी महाराष्ट्रात, मेडिकली फिट पाहिजे जे आपण फिटनेस सर्टिफिकेट दिले. आता यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा ब्रोशर मधलाच आहे, फक्त पॅटर्न वेगळा आहे. मी इथं सांगणारं जे काही आहे ते सगळंच सगळं ब्रोशर मधलं आहे. ब्रोशर बाहेरचं एकही वाक्य नाही आहे. फक्त ते ब्रोशर 250 पानी आहे, तुम्हाला वाचून ते समजायला अवघड जातं. लँग्वेज कितीतरी ठिकाणी लीगल आहे, त्यामुळं आपण हा फॉर्मॅट बनवलेला आहे. याच्यामध्ये MBBS ला सगळ्यांना माहिती आहे की 50% ह्याला पाहिजे, HSC ला म्हणजे 12वीला, आणि नीटला 50% आहे. कॅटेगरीनुसार तुम्ही सगळ्याचे फोटो काढून घेऊ शकता, ज्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट हवे त्याचे फोटो काढून घेऊ शकता. हा सेम दोघांना क्रायटेरिया आहे. BAMS साठी मात्र यावर्षी एक इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन ISM यांनी एक नोटीस काढलेली आहे. ती 10/7 याच वर्षीच्या काढली, ती ग्रुपवर टाकली आहे. त्यांच्या मते हा 50% आणि हा 40% हा जो काही 12वी बोर्डाचा क्रायटेरिया आहे तो मी स्क्रॅप केलाय, आणि त्याला विद्यार्थ्याला फक्त 12वी मध्ये 5 मार्क पाहिजेत असं लिहिलंय. पण आपल्या फॉर्म मध्ये जर असा जर स्टुडंट असेल तर त्याला पुढे फॉर्मला एलिजिबल, तुम्ही तुमचे फॉर्म भरले तर रजिस्ट्रेशन केले तर तुम्हाला MBBS BDS आयुष आणि अलाइड तिन्हीला टिक दाखवतं. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही एलिजिबल फॉर हे 3 दाखवतं, तसं न दाखवता फक्त आणि फक्त फिजिओथेरपी म्हणजे अलाइड फिजिओथेरपी आणि BPTH BOTH सगळ्यांना अलाइडला हे दाखवते. हा एक इश्यू आहे, याच्याबद्दल आमचा पाठपुरावा चालू आहे. CET सेलला पत्र लिहिणं आणि त्याबद्दल आजच्या आज काहीतरी आम्ही तोडगा काढायचा प्रयत्न करू. जर असं झालं, ISSचं ते ISMचं ते त्यांनी नोटीस जर ऍक्सेप्ट केली तर मुलांनी घाबरून जायचं नाही. जर मार्क असे असतील तर त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची संधी 100% दिली जाणार. सगळ्यांचा क्रायटेरिया सेम आहे. नेक्स्ट BPTH ला मात्र बघा 12वीला पास पाहिजे, BSLP या सगळ्या कोर्सेसना पास पाहिजे. नर्सिंग आपल्यामधनं गेलंय, पण बरेच नर्सिंगचे ॲस्पायरंट असतात सायमल्टेनियसली करणारे, त्यांचा एक राऊंड पण झालाय. नीटला फक्त एपियर्ड पाहिजे, आणि इथे तर बघा PCM किंवा कॉम्प्युटर सायन्स पण चालते. BSLP ला बॅचलर ऑफ स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी खूप चांगला कोर्स आहे, पण त्याला जाणारे लोक कमी आहे. आपल्याच काउन्सिलिंग मध्ये एक ट्विन होतं, त्यातला एका मुलीनं BSLP घेतला, छान खूप चालू आहे, आता तिचं कम्प्लीट पण होईल कोर्स. BPMT एकच सेकंड मागं, BPMT याच्यासाठी तुम्हाला नीटला अपियर नसलं तरी चालतं, पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट, आतापासून थोडं सिरियस व्हा कारण आता मेन कंटेंट चालू झाला. 20 सीट ह्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये GOI गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ह्याच्या खाली जातात, त्या आपल्या हातानं आपल्याकडे भरल्या जात नाही. डेंटलसाठी 3 आणि आयुर्वेदासाठी 12. नेक्स्ट 15% पुन्हा जो आहे त्याच्यातला 15% कोटा पुन्हा आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला किंवा सेंट्रल पूलला द्यावा लागतो. MBBS BDS चा पण आणि आयुषचा पण. नेक्स्ट तो फक्त गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कडे जातो. प्रायव्हेटचं एकही कॉलेज ना MCC वर असतं ना AA CCC वरती असतं, ते फक्त आणि फक्त स्टेट प्रोसेस मध्ये असतं. ICCR च्या अंडर आपल्याला 10 सीट फॉरेन कॅन्डिडेट्सना द्यायला लागतात, जे फ्रेंडली आपले नेशन्स आहेत त्यांच्या मुलांना. नेक्स्ट हे असं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. एकट्या टिळक मध्येच 3 आहेत पुण्याला, बाकीच्या इथं एक आहे. नेक्स्ट उरलेल्या सीट ह्या CET सेल डिस्पोज करणार आहे, म्हणजे त्यांचं वाटप CET सेल करणार आहे. नेक्स्ट 85% स्टेट कोटाचं वाटप आता कसं होणार हे आपण पाहतो आहोत. स्टेट कोटाचं वाटप आहे तर त्या नीट UGच्या मार्कांची मेरिट लिस्ट लागणार. तुम्हाला माहिती तुमचा SML येणार आहे आता 2 तारखेला. तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलं, रजिस्टर्ड कॅन्डिडेट्सची लिस्ट लागणार, ती उलटी पुलटी असती, त्यानंतर ती सिक्वेन्सनी लावली जाते आणि त्याला आपण मेरिट लिस्ट म्हणतो. पहिल्यांदा एक लिस्ट येते ती फक्त रजिस्टर्ड कॅन्डिडेट्सची,
प्रोव्हिजनल लिस्ट येते आणि त्यानंतर कोणाला ऑब्जेक्शन नसेल तर नेक्स्ट येते, फायनल येते. त्याच्यामध्ये आपला जो सिरियल नंबर असतो तो आपला SML. 4 वर्षांच्या पासून सीईटी सेलने SML देणं बंद केलंय, म्हणजे डायरेक्टली स्टेट मेरिट लिस्ट नंबर अशा नावानं देत होतं, ते बंद केले. त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, स्पेसिफाईड रिझर्वेशन आणि फिमेल रिझर्वेशन हे सगळे आपल्या राज्याचे सर्व नियम त्याला लागू राहणार. नेक्स्ट 15% IQ कोटा हा प्रायव्हेट मध्ये. आता आपण बघितलं 85% गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मधनं सीट डिस्ट्रीब्युशन बघितलं. त्यातले 15% ऑल इंडियाला गेले गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेट मधले सुद्धा त्यांच्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS आणि BUMS ह्या प्रायव्हेट अनएडेड आणि मायनॉरिटी कॉलेजेस ह्याची MBBS, BDS, BAMS, BHMS आणि BUMS म्हणजे MBBS, BDS आणि आयुष यांचे कोर्सेसचं वाटप हे कॅप मधनं होणार. कॅप मधनं होणार. त्याला भलेही NRI, OCI, OMS म्हणजे आता त्या महाराष्ट्र एलिजिबल असणार, पण कॉलेजच्या हातामध्ये एकही सीट नाही, हे कायम लक्षात ठेवा. पूर्वी कॉलेजकडे गेला, मॅनेजमेंटला भेटला, बोलाचाली केली, मोलभाव केला आणि जो चढ्या भावानं ती सीट घेईल तो घेऊ शकत होता. तसं एकही सीट ही जाणार नाही. स्ट्रे वॅकन्सी राऊंड सुद्धा प्रायव्हेटचा IQ कोटा कॅप मधनं होणार. नेक्स्ट अदर दॅन MBBS, BDS कॉलेज म्हणजे कोण? अलाइड हेल्थ सायन्स, PTH, BOTH, BSLP, BPNO. त्यांचं काय होणार तर ती सीट्स विल बी फिल्ड बाय रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. हे त्या इन्स्टिट्यूटच्या हातात आहे. तुम्ही तिथं जायचं, अर्ज करायचा, ते मेरिट लिस्ट लावतात, त्यात वरच्या मुलाला ती सीट दिली जाते. ती अर्जाची सिस्टीम येते, त्यावेळेला तुम्हाला ते डायरेक्टली जायचं. जे मी आता म्हटलं की तुम्हाला वर खाली पैसे करायचे असतील ते करायचे आणि त्यांची सीट घ्यायची. त्याला सर्वजण NRI, OCI आणि OMS पण म्हणजे आपण पण आहोतच सोडून ते सुद्धा इथे येऊ शकतात. नेक्स्ट रिझर्वेशन. आता आपण हे फास्ट बघू. रिझर्वेशन हे 50% गव्हर्नमेंटला असतं आणि 25% प्रायव्हेटला असतं. ओबीसीला 19%, SCला 13%, STला 7%, NTला तिघांच्यात मिळून 8%, VJला 3%. हे 50% आहे. पण हे फसवं आहे. राज्य शासनाने आपला किंवा सीईटी सेलनी खूप मोठी फसवणूक केली ह्या वेळेला ब्रोशरमध्ये. नेक्स्ट हे मागच्या वर्षीचं ब्रोशर मधलं पान आहे 24. इथं त्यांनी SCBC कोटा इथं टाकलाय 10%, असं 60% रिझर्वेशन. हे ऍक्च्युअल रिझर्वेशन आहे. 50% रिझर्वेशन महाराष्ट्रात नाही आहे. 70% रिझर्वेशन आहे. EWSला 10% आणि SCBCला 60% आणि ओपन कॅटेगरीला फक्त 30% जागा आहे. ते सुद्धा फक्त ओपनला जात नाही. ते कसं ते पुढच्या स्लाइड मधनं मी सांगेन. या वर्षी मात्र त्यांनी इथं 50 तेच कोष्टक, तेच ब्रोशर मधलं कोष्टक फक्त बदलले आणि इथं सेपरेट लिहिलंय SCBC कोटा, EWS कोटा. याच्यामध्ये लोकांच्या लगेच नजरेत येतं की 70% इथनं सीट गेल्या तर लोक भांडायला येतात, म्हणून त्यांनी या वेळेला थोडी शाळा केली. नेक्स्ट 10% इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी हे मुद्दामून लाल लिहिले, कारण आपण आज पण मी सकाळी लेटर टाकलेला आहे ग्रुपमध्ये की EWS कोटा हा प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस मध्ये चालू केलाय. मायनॉरिटी मध्ये कधीच नसतो. मायनॉरिटी मध्ये कुठल्याही कॅटेगरी ह्याचा तुम्हाला फीची सवलत मिळत नाही, पण प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस मध्ये सुद्धा MBBS, BDS आणि आयुष यांच्यासाठी त्यांनी चालू केला. अलाइड हेल्थ सायन्स साठी आधीपासूनच आहे. त्याला कोणी विचारत पण नव्हतं. लोक विचारायलाही गेले नाहीत की अलाइड मध्ये का केलाय. पण MBBSच्या सीट्स आधी कमी प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये, त्याच्यामध्ये 10% कोटा केल्यामुळं कदाचित कोर्ट केस सुद्धा होऊ शकेल. ऑर्फन साठी 1% रिझर्वेशन असतं. नेक्स्ट हा एक मुद्दा म्हणून मी स्लाइड टाकली की व्हॅलिडिटी तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे. प्रवेश घेतेवेळी आता तुम्हाला हे करताना, अपलोड करताना व्हॅलिडिटीची जे टोकन आहे ते चालतं, पण प्रवेश घेतेवेळी हातात व्हॅलिडिटी पाहिजे. SCBCला मागच्या वर्षी एक्झाम्पशन मिळालेलं, 3 महिन्याची मुदत मिळाली, कारण अचानक प्रवेश प्रक्रियेच्या वेळेला एप्रिल महिन्यामध्ये SCBC रिइन्स्टेट झालं. म्हणजे 19 साली SCBC आलं, नंतर मधले काही वर्ष ते गेलं आणि मागच्या वर्षी 24ला पुन्हा आलं, म्हणून दिलं. पण या वर्षी काय मिळेल का नाही माहिती नाहीये. नेक्स्ट स्पेसिफाईड रिझर्वेशन
डिफेन्स एक्स डिफेन्स पर्सन डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र 3% आहे. ऍक्टिव्ह डिफेन्स डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र 1% आहे आणि परराज्यातला पण येऊ शकतो डोमिसाइलच्या नसणारा व्यक्ती सुद्धा. नेक्स्ट PWD ला 5% आहे. 21 बेंचमार्क डिसेबिलिटी नावाचा शासनाचा एक GR आहे. पूर्वी फक्त लोअर लिम्बची 40 to 70% डिसेबिलिटी एवढी एकमेव कॅटेगरी होती, ती बदलून आता 21 बेंचमार्क डिसेबिलिटीज स्पेसिफाय केलेल्या आहेत शासनानं. PWD चा राऊंड 1 साठी PWD सर्टिफिकेट काढायची वेळ मोस्टली आज 30 तारीख आज शेवटची डेट होती. नेक्स्ट MKB कोटा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर नावाची जी एरिया आहे, म्हणजे बेळगाव चिकोडी ह्या भागातली काही शहर गावं, तर त्यांच्यामधली मुलं आपल्या प्रवेश प्रक्रियेत येऊ शकतात. त्याला MBBS ला 8, BDS ला 2 आणि ह्याला 5 सीट्स आहेत. टक्के जागा नाही आहे, ओनली सीट्स आहेत. नेक्स्ट हिली एरिया हा सगळ्यात डेंजर कॅटेगरी आहे आपल्यासाठी. तर नेहमी मी सांगते की हिली एरियाची सर्व कागदपत्र क्लिअर असतील तर हिली एरिया क्लेम करा, नाहीतर जेवढा फायदा देणार आहे त्याच्या 10 पट तुम्हाला तो काय म्हणतो हेडेक देणार आहे. कारण त्याच्यासाठी 3% जागा आहेत गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशनच्या MBBS, म्हणजे 41 MBBS ची गव्हर्नमेंट कॉलेज समजतो आपण, काही वेगळं समजत नाही. आता समजा मुंबईमध्ये असेल तर GS हे कॉर्पोरेशनचं कॉलेज आहे, एकटं ग्रँट मेडिकल कॉलेज हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, बाकी कूपर आहे, LT, TN, GS हे सगळे कॉर्पोरेशन कॉलेजेस आहेत. ते सुद्धा ॲज गुड ॲज आपण गव्हर्नमेंट MBBS धरतो, आपण असं स्पेसिफिकली म्हणत नाही, पण त्यांनी स्पेसिफिकली म्हटलंय. ते ह्याच्यासाठी पेरेंट्स डोमिसाइल ऑफ हिली एरिया पाहिजे, म्हणजे त्यासाठी पेरेंट्सचं डोमिसाइल सर्टिफिकेट पाहिजे. मुलाचं 10वी किंवा 12वी, स्टुडंटचं 10वी किंवा 12वी त्याच हिली एरियाच्या गावामध्ये नसेल तर किमान तालुक्यात तरी झालेलं असलं पाहिजे. शिवाय कोल्हापूर हा जिल्हा असा आहे की ज्याच्यामध्ये 12 तालुक्यांच्या पैकी 10 तालुके पूर्ण हिली गटात आहेत, पार्शल हिली नाही, 100% हिली गटात येतात. त्यामुळे आपल्याला एक आशा निर्माण होते. पण कोल्हापुरात तुम्ही राहत असता आणि तुमचं मूल शिकतं अतिग्रेला, घोडावतला, ही आपल्याकडची कॉमन सिच्युएशन आहे. तर अतिग्रेला जर शिकलं असेल तुमचं मूल घोडावतला तर ते येत नाही ना हिली एरियामध्ये, 10वी 12वी दोन्ही झालं तर. हा महत्वाचा मुद्दा आहे, तर तिथं तुम्ही क्लेम करायचं नाही. दुसरा एक त्रास होतो हिली एरियामध्ये, तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट वरती तुम्ही समजा दोन्ही क्रायटेरिया पूर्ण केले, तुम्ही कोल्हापुरातच राहता आणि मूल कोल्हापुरातच शिकलंय, विपगारला शिकलंय, काय जे XYZ कुठलंही कॉलेज, तर तिथं शाळेच्या लिव्हिंग सर्टिफिकेटच्या ऍड्रेसमध्ये कधीही करवीर लिहिलेलं नसतं. 99% त्यांनी कोल्हापूर लिहिलेलं असतं, पण तालुका करवीर आहे. त्यामुळे तुम्ही कोल्हापूर लिहिलं तरी जोपर्यंत तिथे नाव करवीर येत नाही तोपर्यंत ते तुम्हाला त्रास देतात. त्यामुळं असं असेल तुमच्या सर्टिफिकेट वरती तर प्रिन्सिपलची एक लेटर घ्यायचं फक्त लेटर हेडवरती शाळेच्या की असं ना असं आमच्या शाळेचं नाव आहे पण हे करवीर तालुक्यातच येतं. नेक्स्ट फिमेल रिझर्वेशन, दिस वन इज ऑमनी प्रेझेंट म्हणते मी त्याला, म्हणजे तुम्ही यू नेम इट दे हॅव इट कॅटेगरी असं आहे. फिमेलला 30% रिझर्वेशन, कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन मध्ये OBC ला आहे, SC ला आहे, म्हणजे OBC वुमन, SC वुमन, ST वुमन असं 2 कॅटेगरी तुम्हाला कट ऑफ मध्ये पण आपल्या बघायला मिळतील. वुमन कॅटेगरी असते. ऑल स्पेसिफाईड रिझर्वेशन मध्ये हिली म्हणजे हिली वुमन असा ही कॅटेगरी असते. डिफेन्स मध्ये सुद्धा वुमन कॅटेगरी, जिथं कंसात W लिहिलेलं असतं तिथं सगळीकडे ती वुमन कॅटेगरी असते. नेक्स्ट सीट मॅट्रिक्स फार थोडक्यात बघणार आहे कारण आपण ऑलरेडी एक मोठं लेक्चर दिलेले सीट मॅट्रिक्स. नेक्स्ट हे सीट मॅट्रिक्स गव्हर्नमेंट कॉलेजचं 24चं आहे कारण 25चं सीट मॅट्रिक्स अजून आलेलं नाहीये. उदाहरणादाखल आपण ग्रँट मेडिकल घेतलेला आहे. ग्रँट मेडिकल कॉलेजेस मध्ये आपल्याला अवेलेबल जागा आहे, इनटेक 250 आहे. ग्रँट मेडिकलचा इनटेक 250 आहे, त्यातल्या 15% म्हणजे 38 जागा AIQ ला गेल्या सेंटरला. GOI च्या अंडर त्याच्याकडे 2 जागा येतात. मी ज्या 20 जागा सांगितल्या GOI ला जातात त्यातल्या 20 जागा जातात आणि स्टेटच्या हातामध्ये 210 जागा राहतात. त्या 210 जागांमध्ये पण MKB ची 1 जागा जाते. म्हणजे ऍक्च्युअली आपल्या मुलांसाठी, महाराष्ट्रातल्या मुलांसाठी
आपल्या राज्यामध्ये 209 आपल्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये 209 टोटल जागा आहे. ह्या 209 जागांचं पुढचं आता याच्या पुढे कॉन्स्टिट्यूशनल स्पेसिफाईड असे रिझर्वेशन्स हे तुकडे 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 पडत जातात. म्हणजे ही थोडक्यात खांडोळी आहे. कितीही तुम्हाला दिसलं की इथं 250 जागा आहेत, आपल्या पत्रात 209 पडले, त्याच्यातनंही तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार तुमच्या हातात सीट्स पडणार आहेत. जनरल कॅटेगरी वुमन म्हणजे जनरल, नंतर हा स्त्रियांसाठी जो 30% जागा राखीव आहे त्या सगळ्या कॅटेगरीमध्ये आहे. ऑर्फन, PWD, जनरल HA आणि वुमन HA असे हे कॅटेगरीचे पार्ट्स पाडले जातात. मी जसं सांगितलं 50% रिझर्वेशन आहे, तर तुम्हाला इथं कळेल की जर 209चे 50% 58 होतात का? 209चे 50% 58 होतात का? ऑब्व्हियसली नाही. त्यामुळं कितीही शासनाने चालूगिरी केली असली, CET सेलनी ब्रोशर मध्ये रिझर्वेशन 50%च आहे म्हटलेलं असलं तरी रिझर्वेशन 70%च आहे मुळात. हे आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या हातात मिळणाऱ्या कमी आहे. आता जनरल कॅटेगरीमध्ये 35 आहे. हे GEN म्हणजे जेंट्स नाहीये बरं का, GEN म्हणजे जनरल आहे. जेंट्स कोटा आणि लेडीज कोटा नाहीये, लेडीज कोटा आहे. पण जनरल मध्ये लेडीज आणि जेंट्स सगळे येतात. मुलगी या कोट्यातली सीट घेऊ शकते. SC चा मुलगा ह्या कोट्यातली सीट घेऊ शकतो. ST चा मुलगा ह्या 35 मधली सीट घेऊ शकतो. जनरल म्हणजे ओपन टू ऑल. तिथे तुम्हाला इयर मार्किंग नावाचा ऑप्शन येईल. ज्या वेळेला तुम्ही प्रेफरन्स भरायला लागाल त्यावेळेला तुम्ही जर ओपनची सीट ऑप्ट केली तर तुमच्या कॅटेगरीची एक सीट तुमच्याच कॅटेगरीच्या मुलाला खालच्या जाते. जो सीट ओपनची ऑप्ट करतो त्याला EMD म्हणतात, इयर मार्क डोनर. आणि जो मुलगा ती तुम्ही सोडलेली सीट घेतात त्याला इयर मार्क रिसिव्हर, EMR म्हणतात. जेव्हा तुमचं सीट अलॉटमेंट येईल त्यावेळेला त्यामध्ये तुम्हाला दिसेल मुलगा आहे OBCचा, त्यानं सीट घेतली, अलॉटेड सीट आहे ओपन, मग तो पुढे कंसामध्ये EMR आहे, TMD आहे. आणि त्याच्या खालचा एक मुलगा असतो EMR असतो, त्याला ती सीट मिळाली. तर अशा पद्धतीनं ह्या 35 मध्ये ओपनची मुलं येतात, OBC येतात, SC, NT, BJ, SBC, EWS सर्वच्या सर्व मुलं ह्या 35 मध्ये हक्क सांगू शकतात. त्यामुळे ओपन बॉय ही एक एंडेंजर्ड स्पीसीज आहे आपल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये. ओपन बॉय असाल तर तुम्ही खूप याच्यानी काय म्हणतो आपण खूप कॉशियसली तुमचा प्रेफरन्स भरला पाहिजे. शिवाय एका वेळेला आपण 2, 3, 4 कुठलेही क्लेम करू शकतो. समजा मी कॅन्डिडेट आहे, मी हिली एरियात राहतेय, माझं वडील डिफेन्स 1 म्हणजे D1 आहे किंवा D2 आहे, म्हणजे सर्व्हिसमन आहेत एक्स किंवा इन सर्व्हिस, काही आहे D1 D2 आहे. मी मुलगी आहे त्यामुळे मला वुमन मध्ये रिझर्वेशन मिळणार आहे. मी HA आहे हिली एरियामध्ये त्यामुळे हिली एरिया मी क्लेम करू शकणार आहे. मी D1 आहे तर मी D1 पण क्लेम करू शकणार आहे. आणि माझी कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन याच्यापैकी OBC, EWS, SC हे कुठलं आहे तर तेही रिझर्वेशन मी क्लेम करू शकणार आहे. एक व्यक्ती कितीही रिझर्वेशन क्लेम करू शकते. हा एक खूप मोठा गैरसमज आहे की मी OBC केला तर मी D1 चं मिळवू शकणार नाही, तर OBC D1 असं होईल तुमचं. तुम्हाला बेस्ट पॉसिबल ऑप्शन मिळेल. OBC मधनं तुमच्या मार्कांना वर जागा शिल्लक असेल तर ती तुम्हाला दिली जाईल, किंवा D1 मधनं वर जागा शिल्लक असेल तर दिली जाईल, किंवा तुम्ही वुमन आहात आणि वुमन कोट्यातले 17 एक्झॉस्ट झाले नाहीयेत, इथे जागा शिल्लक आहे तर तुम्हाला तिथं वरती दिली जाईल. किंवा हिली एरियामधनं एक जागा शिल्लक आहे, तुम्हाला वुमनला हिली वुमनला एक जागा शिल्लक आहे तर ती तुम्हाला दिली जाईल. हा कायम लक्षात ठेवा. सीट देते वेळेला तुमच्यासाठी बेस्ट पॉसिबल ऑप्शन शोधला जातो. त्यामुळं तुम्ही कितीही क्लेम केलेले असले तर तुमची काम एकच असतं, तुमचं जबाबदारी म्हणूया आपण, की तुम्हाला व्हॅलिड कागदपत्र तिथं द्यावे लागतात. नसतील व्हॅलिड कागदपत्र तर मिळालेली सीट सोडून यावी लागते. तेव्हा हातापाया पडलं, रडलं, ओरडलं काहीही परिणाम होत नाही. जसं व्हॅलिडिटी आहे, व्हॅलिडिटी हा सगळ्यांना नेहमी हेडेक होणार आहे. तुम्ही म्हणाल की अरे पूर्वी चालत होतं की 3-3 महिने व्हॅलिडिटी दिलं, तर 3 वर्षापासून नियम बदललाय. हातात व्हॅलिडिटी नाही तर मिळालेली सीट सोडून यावी लागते. आता अशा पद्धतीनं
ओपनला सगळ्या मिळून ऍक्च्युली जनरलला 35च आहे. तुम्ही मुलगी नसाल, PWD नसाल, हिलीमध्ये नसाल तर तुम्हाला 35च जागा आहे. हा त्यात तुकडे पाडत गेलेले आहेत. नेक्स्ट, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला आपण बघितलं की 25% रिझर्वेशन आहे. आता हे कॉलेज आहे सोमय्या, 100 जागा आहे, 15 IQ ला गेला, इन्स्टिट्यूशनल किंवा मॅनेजमेंट कोटा. उरल्या इथे GOIच्या सीट नसतात. 85 जागांचा आपल्याला बेरीज घालायची आहे. 85% 25% हे 50 होतात का? पुन्हा ऑब्विसली नाही होत. कारण यात पण काय होतं की हे 35 जनरलला जातात, वुमनला 15 जातात. त्यामुळं हा जो शिवाय यांच्यामध्ये जे कॅटेगरीचे रिझर्वेशन आहे त्याच्यात EWS रिझर्वेशन नाहीये, हे 0 आहे, जे या वर्षी शासनाने आणलंय यामध्ये सुद्धा, आणि त्याच्यासाठीच आपण विरोध करत आहोत. नेक्स्ट, डॉक्युमेंट्स नको बघायला, मी ग्रुपवरती टाकेन. नेक्स्ट करूया. हा, शेड्यूल. नेक्स्ट, शेड्यूल आलेला आहे. टेबल 1 आलाय, हे रजिस्ट्रेशन पेमेंट ह्याच्यासाठी आहे. ह्या सगळ्या तारखा दिले त्या सर्व कोर्सेससाठी आहे. रजिस्ट्रेशन सर्व कोर्सेससाठी 1 मे आहे. आज रजिस्ट्रेशन करायची तुमची संधी चुकलेली असेल तर आता 3ऱ्या राऊंडला तुम्हाला भाग घेता येणार, तोपर्यंत भाग घेता येणार नाही. 1 रजिस्ट्रेशन 2 राऊंड पर्यंत चालणार. त्यानंतर समजा तुम्ही काही चूक केली नाही तर तुमचं कॅन्डिडेचर कंटिन्यू होणार, पण नव्याने यायचं म्हटलं प्रवेश प्रक्रियेमध्ये तर 3ऱ्या राऊंड मध्ये यायला मिळतं. 23 ते 30 रजिस्ट्रेशन आहे. पेमेंट तुम्हाला 31 तारखेपर्यंत करू शकता आणि डॉक्युमेंट अपलोड 1 तारखेपर्यंत करू शकता. मेरिट लिस्ट ही 2 तारखेला येणार. पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट मगाशी मी तुम्हाला सांगितलं एकदा येणार. नेक्स्ट, एकदा रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट येणार, ती जसं कोणी रजिस्टर करत गेलं त्या सिक्वेन्सने येणार. नंतर जेव्हा मेरिट लिस्ट येणार त्यावेळेला मात्र ती सिक्वेन्शियल येणार, म्हणजे अल्फा काय म्हणतो आपण, ए वरून खाली असेंडिंग ऑर्डर मध्ये, नाही डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, सॉरी. आता दुसरा टेबल नंबर, टाइम टेबल मध्ये 2 दिलेले आहेत. टेबल 2 आहे तो MBBS BDS साठी आहे. ग्रुप ए हा MBBS BDS आहे. ग्रुप B हा BAMS BHMS BUMS आणि म्हणजे आयुष साठी, आणि ग्रुप C आहे हा अलाइड साठी आहे. त्याचं 2 तारखेला इथे येणार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ अप्लाइड कॅन्डिडेट्स. त्यानंतर सीट मॅट्रिक्स पण 2लाच येणार. 3 ते 5 हा महत्वाचा टप्पा आहे. 3 ते 5 या 2 दिवसा, म्हणजे 3, 4, 5 असं जरी दिसत असलं तर 5ला संध्याकाळी 6ला संपणार आहे आणि 3ला चालू व्हायला 12-1 वाजणार आहे. त्यामुळे तुमच्या हातामध्ये 2.5 दिवस आहेत. सिलेक्शन लिस्ट 7 तारखेला लागणार. 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत तुम्हाला जाऊन ऍडमिशन घ्यायची मुदत आहे. या वेळामध्ये जाऊन ज्यांच्या नावासमोर कॉलेजचं नाव आलेलं आहे त्यांनी जाऊन प्रवेश प्रक्रिया या दिवसात कंप्लीट करायचा. ग्रुप बी आणि ग्रुप सीचा अजूनही शेड्यूलच यायचं आहे. प्रेफरन्स फॉर्म फिलिंग ऑनलाईन. प्रेफरन्स फॉर्म सुद्धा आतापर्यंत आपण जसं रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलं तसा रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहे, तसंच प्रेफरन्स पण ऑनलाईन आहे. ग्रुप ए MBBS BDS, B आयुष कोर्सेस आणि C अलाइड हेल्थ सायन्सेस कोर्सेस. पैकी सिलेक्शन प्रोसेस त्यांनी C आणि B ची समान असली म्हटली, पण A ची पण काही फार वेगळी नाहीये. त्यांनी जे सिलेक्शन प्रोसेसचं टेबल दिलेलं आहे ते सेमच आहे तिघांसाठी. नेक्स्ट, हा प्रेफरन्स फॉर्म तुम्ही ज्या वेळेला तुमचा प्रेफरन्स फॉर्म जनरेट होतो आणि तुम्ही त्यावेळेला ओपन करता त्यावेळेला तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन्स दिसतात. नेक्स्ट, मी थोडक्यामध्ये ह्या तुम्हाला ज्या मला गरजेच्या, कारण त्या एवढ्या ह्याच्यात वाचणं अवघड आहे, मला ज्या गरजेच्या वाटल्या तेवढ्या मी इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला इथं मुद्दामून पुन्हा लिहिले. एलिजिबल कॅन्डिडेट्स कॅन ओनली फिल द प्रेफरन्स फॉर्म, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मग अशी जसं सांगितलं की PCB ला जर तुम्हाला 12वी बोर्डाला ओपन कॅटेगरीच्या मुलाला 50% म्हणजे 150 मार्क नसतील तर तुमच्या जेव्हा तुम्ही एलिजिबल असलेले 3 कॉलेजचे नावं आले होते फॉर्म मध्ये, ज्यांना ऑलरेडी टिक होऊन आलेलं होतं, तर तिथं 3ही न येता फक्त अलाइड येतं. कारण BAMS साठी अजूनही हा क्रायटेरिया त्यांनी CET सेलनं आपल्या बदललेला नाहीये. जरी इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनचं जे सेंट्रलचं ते त्यांचं नोटीस निघालेली असली की पास
मार्क चालणार आहेत 12वीला, पण यांनी मात्र अजून तो बदल केलेला नाहीये. जर आला तर मी सांगेन. ऍप्लिकेशन नंबर, युजर नेम, जे काही त्या वेळेला आपल्याला कळतं ओपन झाल्यावरती की आपल्याला काय भरायचंय. आता आपल्याला काय भरायचंय, ईमेल भरायचंय, आपला युजर नेम आपला आता सध्या आपला फॉर्म ओपन करण्यासाठी ईमेल आहे आणि आपल्याला पासवर्ड आहे. जर सीईटीला आधी तुम्ही MHT सीईटीला केला असेल तर तोच आहे, आता नसेल नव्यानं तर तुम्ही जो जनरेट केलाय तो पासवर्ड आहे. त्यावेळेला नंतर आणखीन ऍप्लिकेशन नंबर पण येऊ शकेल. ऍप्लिकेशन नंबर कुठला, तर आता तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड केलाय सगळ्यांनी, तर त्याच्यावरती जो रजिस्ट्रेशन नंबर आलाय तो तुमचा सीईटीचा ऍप्लिकेशन नंबर आहे. तुमचा जेव्हा फॉर्म जनरेट होतो, तुम्ही जेव्हा प्रेफरन्स हे डिटेल घालता आणि पुढे जाता, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचा ओपन होतो. त्यात तुमचं नाव, ऑल इंडिया रँक, तुमची कॅटेगरी, हे सगळं ऑटोमॅटिकली येतं. तुम्हाला काही नंतर भरायला लागत नाही. तुम्हाला नंतर फक्त प्रेफरन्स भरायला लागतात. 1 ते 300 प्रेफरन्स आपण मॅक्झिमम 300 भरू शकतो. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1, 2, 3 जितके होतील त्या सर्व राऊंडला सेपरेट प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे. पहिल्या राऊंडच्या आधी प्रेफरन्स भरला आणि आपलं काम झालं असं नाही आहे. पहिला राऊंड संपून दुसऱ्या राऊंडला तुम्हाला जायचं असेल तर पहिल्या राऊंडचा प्रेफरन्स नल अँड व्हॉइड होतो, तो जातो, तिथं तुम्हाला नवीन भरायचा. नेक्स्ट, एका टॅब मध्ये 100 प्रेफरन्सेस दिसतात. तो फॉर्म मी तुम्हाला दाखवते. 100 चौकटी दिसतात. मागच्या वर्षी थोडा स्लाइड चेंज झाला होता, तुम्हाला ऑप्शन भरपूर आलेले. हे ब्रोशर मधलंच आहे, फक्त मी हे एका ठिकाणी हे केलेलं आहे, म्हणजे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्हाला शॉर्ट मध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्हाला एका नंतर एक चौकोनी टॅब येतात. जरा 2 स्लाइड पुढे जाऊया. हा, अजून 2-3 स्लाइड अजून. हा तुमचा प्रेफरन्स फॉर्म ऍक्च्युअल आहे असं तुम्हाला डोळ्यांनी दिसणार. हा तुमचा ऍप्लिकेशन नंबर, तुमचं नाव, तुम्ही कॅटेगरीचा असाल आणि तुम्ही इयर मार्किंग केलं असेल. मी म्हटलं ना फॉर्म येणार त्याच्यामध्ये तुम्हाला इयर मार्किंगला येस नो म्हणायचं. कॅटेगरीच्या स्टुडंटनी नो म्हटलेलं चांगलं असतं, तुमच्या कॅटेगरी मधून तुम्हाला मिळतं. असं नाहीये की येस म्हटलं म्हणून तुमचं नुकसान होतं. बेस्ट पॉसिबल ऑप्शन कधीही तुम्हाला मिळतो. तर असे टॅब असतात. आता इथं हे दिसत नाहीये पण हा चौकटी आहे, यात हे आकडे भरले, हे असे भरायचे. किंवा नवीन फॉर्मचा फोटो त्यांनी दिलेला नाही, इथं आणखीन एक ड्रॉप डाऊन बॉक्स पण येतो, त्याच्यामध्ये तुम्ही टाईप केलं तरी सुद्धा तुम्हाला लवकर ऍक्सेस होतं. आता 3-4 फॉर्म मागे जातो. आणि तुम्ही पूर्ण 100ची एका पानावर 100 प्रेफरन्सेस येतात. नेक्स्ट पेज म्हटलं की दुसऱ्या पानावरचे 100, नेक्स्ट म्हटलं की तिसऱ्या पानावरचे 100. ज्या वेळेला तुम्ही शेवट सबमिशन करणार आहे, लास्टला सेव्ह अँड एक्झिट असा ऑप्शन असतो. दर वेळेला सेव्ह अँड एक्झिट करायचं जोपर्यंत तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात. ज्या वेळेला आपण सॅटिस्फाईड होईल की माझा हा प्रेफरन्स फॉर्म खूप भारी आहे, आता मला याच्यात बदलायचं नाहीये, त्यावेळेला लॉक प्रेफरन्स म्हणायचं. ऑल इंडिया आणि स्टेट मध्ये फरक आहे. ऑल इंडियामध्ये प्रेफरन्स लॉकिंगला तुम्हाला उद्या 31 तारखेला येणार संध्याकाळी, पण स्टेटला तसं नसतं. तुम्ही जेव्हा केव्हा तुम्ही समाधानी व्हाल त्या दिवशी प्रेफरन्स लॉक करून टाकायचं. म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मी याच्यात बदल करणार नाही. लॉक प्रेफरन्स केलं नाही तर प्रेफरन्स सबमिट होत नाही स्टेटला. ऑल इंडियाला लॉक प्रेफरन्स म्हटलं नाही तरी ऑटो लॉकिंग आहे, ऑटो सबमिट आहे. स्टेटला तसं नाही, लॉक प्रेफरन्स म्हटलं तरच फायनल सबमिशन होणार आहे. बिफोर लॉक प्रेफरन्स यू कॅन चेंज प्रेफरन्स, सेव्ह प्रेफरन्स, मल्टिपल लॉग इन लॉग आउट सगळं तुम्हाला अलाउड आहे. तुम्ही आज 2 प्रेफरन्स भरले, उद्या 2 प्रेफरन्स भरले, परवा त्यांचा सिक्वेन्स बदलला. सिक्वेन्स बदलणं स्टेट मध्ये ऑल इंडिया सारखं सोपं नाहीये. तुम्हाला NA म्हणून तिथे टाईप करावं लागतं तर तुमचा सिक्वेन्स नल होतो आणि मग तुम्हाला ते फार त्रासदायक होतं. त्यामुळं सिक्वेन्स फायनल भरायच्या आधी कागदावरती हाताने व्यवस्थित लिहून घ्यायचा. अगदी शाळेतल्या मुलासारखं बाळबोध पद्धतीनं प्रेफरन्सेस हाताने कागदावरती लिहायचे. कोडची लिस्ट मी आज टाकलेली आहे ग्रुपवरती, पण नसेल तर ब्रोशर मध्ये तुम्हाला पान मोस्टली 33 नंबर आहे, तिथून जिथं कॉलेजची लिस्ट दिलेली आहे तिथं पासून तुम्हाला प्रेफरन्सेसचे
कोड पण दिसणार आहे. आफ्टर सबमिटिंग फॉर्म प्लीज गेट द प्रिंट आउट ऑफ द प्रेफरन्स फॉर्म. तिथं ऑप्शन येतो, तुम्ही जे प्रेफरन्स सबमिट केलेले आहेत त्यांची प्रिंट निघते. आता ऑल इंडियाची ही प्रिंट निघते, ती तुम्हाला जरी प्रेफरन्स तुम्ही लॉक केलेले नसेल तरीही निघते, तीही काढून ठेवायची. लॉग इन सेशन मे एक्सपायर इन 10 मिनिट्स. आता तुम्हाला ऑल इंडियाचं ज्यांनी बघितलं त्यांना उजव्या कोपऱ्यामध्ये टाइमर येत होता, त्यामुळं इथेही टाइमर बिमर येण्याची भानगड नसते, इथे ऑटोमॅटिकली बाहेर पडतं. त्यामुळं एक 7-8 प्रेफरन्स भरले की सेव्ह म्हणायचं, सेव्ह अँड पुन्हा हे म्हणायचं, लॉग आउट म्हणायचं नाही, सेव्ह अँड गो टू होम किंवा सेव्ह अँड कंटिन्यू, जो काही ऑप्शन स्क्रीनवर दिसेल तो म्हणायचा. नेक्स्ट, preference form, candidates are required to fill the preference form well in advance to avoid last day rush. लास्ट डे ला वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता असतातच, लोक गर्दी करतात, त्यामुळं प्रेफरन्स फॉर्म आता लास्ट डे आणि काय फर्स्ट डे, पहिला दिवस फर्स्ट डे, दुसरा मधला आणि तिसरा शेवटचा आहे, त्यामुळं 3 तारखेला इमिडिएटली भरायचं नाही, पण 3च्या रात्रीपासून प्रेफरन्स भरा. 4 तारखेला प्रेफरन्स भरून आपले समाधानी असाल तर लॉक करा, शांत प्रिंट काढा आणि शांत बसा. प्रेफरन्स कोड इज 4 डिजिट कॉलेज कोड स्पेसिफिक टू ईच कॉलेज. नेक्स्ट, तो कसा आहे तर हे ब्रोशरचं पान आहे जिथं लिस्ट ऑफ कॉलेजेस दिलेली आहे, त्याचाच हा स्क्रीनशॉट आहे. हा डावीकडे कॉलेज कोड दिलेला आहे. आपल्याला प्रेफरन्स मध्ये भरताना असे कोड भरायचे, साईडला तुम्हाला जेव्हा कोड भराल त्यावेळेला कॉलेजचं नावही दिसतं, किंवा एक ड्रॉप डाऊन बॉक्स मध्ये शोधण्यासाठी कॉलेजचं नावही घालता येतं. नेक्स्ट, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, ते 4 अंकी आपण कॉलेज कोड नाही, मागचं हे बघा 1 मिनिट, हे 4 अंक दिसत आहेत, 1101 ग्रँड मेडिकल कॉलेज. नेक्स्ट, तर 1101 एवढाच कोड घालायचा नाहीये, 1101 एस कोड घालायचा आहे. गव्हर्नमेंट कॉलेजला ओनली एस कोड आहे, प्रायव्हेट कॉलेजला एस आणि एन असे 2 कोड आहेत. तर ह्या कोड मध्ये पण तुम्हाला दिसेल वेगवेगळे अंक आहेत, काही 1 न चालू होतात, काही 2 न, काही 3 न. तर यांच्यामध्ये पहिलं डिजिट आहे हा कोर्सचा कोड आहे. 1 नंबर MBBS ला, 2 नंबर BDS ला आणि 3 नंबर BAMS ला. सेकंड आहे हा रिजनचा आहे, त्याला आता काही अर्थ नाहीये, पण लक्ष तुम्ही ठेवलं पाहिजे की आपण कुठलं कॉलेज घालतोय. 1100च्या ऐवजी 1300 घातलं तर ते कॉलेज बदलणार आहे, 1200 घातलं तर 1-2 घातलं तर कॉलेज बदलणार आहे. आता 3 हा आकडा GDC औरंगाबाद आहे, म्हणजे मराठवाड्यातलं हे कॉलेज आहे. 3 कोड हा मराठवाडा आहे आणि 2 म्हणजे नंबर आहे तो विदर्भाचा आहे, म्हणजे 1 नंबर हा महाराष्ट्राचा, रेस्ट ऑफ महाराष्ट्र, 3 नंबर विदर्भ मराठवाडा आणि 2 नंबर विदर्भ आहे. आणि हा 01 कोड आहे हा ग्रँड मेडिकल कॉलेजचा आहे. 13 कोड आहे हा GDC औरंगाबादचा आहे. तसाच 04 कोड आहे हे प्रायव्हेट येरला आयुर्वेदिक कॉलेज मुंबईचं आहे. हे स्टेट कोटा असेल तर त्याच्या मागं S पुढे लावायचं. कुठलाही कोड घालताना 4 अंक आणि 1 अक्षर. 1 अक्षर S म्हणजे स्टेट कोड, N म्हणजे NRI. जे सोमय्या प्रायव्हेट कॉलेज आहे तर त्याच्यात N जागा 85%, S जागा 85%, N जागा 15%. N कोड आता मागच्या वर्षीपासून त्यांनी असं केलं की तुम्ही 6000चा फॉर्म भरला नसेल तर N कोड तुमच्यासाठी ऍक्टिव्हेटच होत नाही. पूर्वी व्हायचा, त्यावेळेला मग तुम्हाला त्याचे इश्यू यायचे. तर हे नेक्स्ट असं आपल्याला फॉर्म भरायचा आहे. हा ब्रोशर मध्येच दिलेला आहे. नेक्स्ट, हा प्रेफरन्स फॉर्म आपण बघितला, हे पहिलं पान आहे. नेक्स्ट, हे सेकंड पान आहे, हे फुल पान आहे, ह्याच्यावरती 100 सगळ्याचे सगळे दाखवले. नेक्स्ट, आता सिलेक्शन प्रोसेस. प्रेफरन्स फॉर्म भरण्याची पद्धत जशी आता सांगितली तशीच आहे. प्रेफरन्स भरण्याच्या आधी एका कागदावरती तुमचे प्रेफरन्स लिहायचे. प्रेफरन्स हा सब्जेक्टिव्ह असतो. मी आयडियल जरी प्रेफरन्स दिला असेल तरी तुम्हाला कुठपर्यंत जायचंय आणि कुठपर्यंत जायचं नाही आहे हे आपल्या ह्याच्यात राहतं. एस्पेशली जे बॉर्डरची मुलं आहेत, 30,000 ऑल इंडिया रँक आहे आणि मुलगी आहे. आता उदाहरण घेऊ, एक मुलगी आहे, तिचा 30,000 ऑल इंडिया रँक आहे, तर तिला कुठलंही
सांगली, कोल्हापूर म्हणजे मिरज, कोल्हापूर अशा भागातनं मिळणार नाही आहे किंवा सोलापूर मिळणार नाही, मुंबईत नाहीच मिळणार आहे, तर अशा वेळेला मुलगी असल्यामुळं शासनाचा GR आहे की मुलीला सर्व ट्युशन फी माफ आहे. तर अशा वेळेला तुम्ही असं करू शकता की कुठलं तरी वाशिम आता नवीन निघालेले कुठलेही GMC तुम्हाला घेण्यापेक्षा तुम्ही प्रिफर करू शकता की मी सोमय्याला जाईन. तिथे राहण्या खाण्याचा खर्च तुम्हाला वेगळा येणार आहे, डेव्हलपमेंट फी द्यावी लागणार आहे, पण तुमची ट्युशन फी आहे ती 100% माफ आहे. जी कुठली कॉलेजची 10 लाख, 11 लाख, 12 लाख फी असेल ती 100% माफ आहे. त्यामुळं प्रेफरन्स करताना एक हट्ट नाही करायचा की मला GMCला जायचं, असा काही GMCला वेगळा ठपका लागलेला नाही आहे. कंसामध्ये तुम्ही GMCचं नाव लिहिणार आहे का? MBBS झाल्यावर इथे भरपूर डॉक्टर्स आहेत, सर डॉक्टर आहेत, सर डॉक्टर आहेत, तर त्यांनी कधी कंसामध्ये लिहिलंय का? मॅडम आहे डॉक्टर, त्यांनी लिहिलंय, ह्या तिघीही डॉक्टर आहेत पुढे बसलेल्या, त्यांनी कधी कंसामध्ये त्यांच्या कॉलेजचं नाव लिहिलेलं आहे का? GMC झाल्याचं लिहिलंय का? एम्स झाले लिहिलंय का? हा कुठलाही इगो बाळगायचा नाही. जर आपल्याला बेटर लिव्हिंग कंडिशन्स मिळत असतील, सगळ्या GMCचा अवतार जरा वेगळाच आहे. आता जे निघालेले बुलढाणा आहे, हिंगोली आहे, तर त्यांच्याकडं सध्या आपल्यातलंच एक पेरेंट सगळ्या नवीन 8 कॉलेजेसना भेटी घेऊन आले सुदैवाने. तर त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली तर त्यांनी असं सांगितलंय की फर्स्ट इयरसाठी व्यवस्थित सगळ्या सोयी सुविधा आता बेसिक आहे. जसं तुम्ही जाल तसं ते डेव्हलप होत जाणार. तुम्हाला कोणी आता त्या फर्स्ट इयरची मुलं हे तुमच्याकडं तुम्हाला पियर्स म्हणजे सिनियर्स म्हणून एकमेव बॅच राहणार. ते सगळे स्ट्रगल असेल, अंतर सगळी लांब आहे, हे सगळे स्ट्रगल आहे. म्हणजे स्पेसिफिकली म्हणतं की म्हणून प्रेफरन्स वेगळा पडतो. आता मला जर तिथं राहण्या इतकाही खर्च करायचा नसेल, म्हणजे मुंबईला राहायचं आहे, तो प्रायव्हेटचा आपल्याला हॉस्टेल मेसचाही खर्च करण्या एवढी आपली आर्थिक स्थिती नाही आहे, तर आपण बिनधास्त, आणि मुलगा आहे तर मी सांगेन की बिनधास्त कुठेही जा महाराष्ट्रात, मला त्याबद्दल नाहीये. पण तुम्हाला जर हे करायचं असेल तर आर्थिक गणित, परत आपल्याला मिळणारी फी सवलती, OBC असेल तर त्याला प्रायव्हेट कॉलेजलाही 50% फी सवलत आहे, मुलगा असेल तर. मुलींना तर 100%, मुलगी कुठल्याही कास्ट कॅटेगरीची असू दे, ओपन पासून ते SC ST कुठल्याही कास्ट कॅटेगरीची, तिला 100% फी माफी आहे ट्युशन फी मध्ये, जर 8 लाखांखाली उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असेल तर, अदरवाईज नाही. तर अशा वेळेला तुमचे प्रेफरन्स बदलणार आहे. प्रेफरन्स हा सब्जेक्टिव्ह आहे, स्वतःला मला कुठपर्यंत जायचं यानुसार प्रेफरन्स काढायचा, कोडनुसार कॉलेजच्या नावानुसार प्रेफरन्स हाताने लिहायचा. प्रेफरन्स भरते वेळी एक वडील आणि मुलगा किंवा आई आणि मुलगा दोघं जण बसायचं, एकाने व्यवस्थित सांगायचं, दुसऱ्यानं चेक करायचं, टाईप करायचं, सगळं सबमिट करण्याआधी 2 वेळेला क्रॉस चेक करायचं. छोटी की छोटी चूक सुद्धा आपल्याला महागात पडू शकते. लॉजिक ऑफ अलॉटमेंट हे तुम्हाला समजावं म्हणून सांगते. असं लॉजिक आम्ही जे समजलेलं आहे आम्हाला इतक्या वर्षात, हे कुठे ब्रोशर मध्ये दिलेलं नाही, हे आमचं अंडरस्टँडिंग आहे. जनरल कॅटेगरी सीट विल बी अलॉटेड टू एनी कॅन्डिडेट ॲज पर मेरिट, जे सीट मॅट्रिक्स मध्ये मी सांगितलं. एनी कॅन्डिडेट हे महत्वाचं आहे, मुलगी असेल, मुलगा असेल, OBC असेल, SC असेल, NT असेल, व्हॉट एव्हर, त्याचं जर मेरिट जास्त असेल, त्याचा SML 1 आला तर तो म्हणेल ती सीट, मग तो कुठल्याही कॅटेगरीचा असेल. त्यानंतर द रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट विल बी अलॉटेड जनरल कॅटेगरी और रिझर्व कॅटेगरी सीट ॲज पर रूल ऑफ इयर मार्किंग. तुम्ही इयर मार्किंग मध्ये ओपन केलंय का तुम्ही इयर मार्किंग मध्ये कॅटेगरी केलंय, त्यानुसार तुम्हाला ती सीट मिळेल. फॉर स्पेसिफाईड कोटा PWD, डिफेन्स, हिल एरिया, वुमन, ऑर्फन, द सीट इन द रिस्पेक्टिव्ह स्पेसिफाईड कोटा विल बी फिल्ड फर्स्ट. म्हणजे कोटामध्ये समजा एखाद्या आता आपण समजू PWD ला एखाद्या कॉलेजला 2 सीट्स आहेत, एक जनरल आहे आणि एक वुमन आहे. तर अशा वेळेला मुलगी आली असेल तर ते तिला पहिल्यांदा त्या कोट्यातलं सीट दिलं जाणार, आणि जेव्हा तो कोटा एक्झॉस्ट होईल म्हणजे संपला, तो कोटा संपल्यानंतर मग ओपन मधल्या सीटा, जनरल मधल्या सीटा त्यांना द्यायला लागतील. म्हणजे काय, मेरिटनुसार. आता ती कॅटेगरी त्यांची संपली, मेरिटनुसार तिच्यासाठी बेस्ट पॉसिबल ऑप्शन जो आहे तो तिला दिला जाईल. म्हणून तुम्ही हा विचार करायचा नाहीये की एखाद्या कॉलेजमध्ये समजा एकच सीट आहे, आता हे ऑर्फन वगैरे असतील, हिली असतील, त्यांना विचार करावा लागतो, त्यांच्यामध्ये नसतील आणि ऑलरेडी तुमच्या मेरिट लिस्ट मध्ये वरती भरपूर हिली आहेत, तर तुम्ही हा नाही
विचार करायचा की मला ती सीट मिळेल का, मला काय पाहिजे हा आपला प्रेफरन्स असायला पाहिजे. प्रेफरन्स मध्ये दोनच नियम आहे, आपल्याला पाहिजे वाटतंय ते घालायचं सोडायचं नाही आणि आपल्याला नको वाटतंय ते बिलकुल घालायचं नाही. ह्या दोनच नियमावरती प्रेफरन्स चालतो. मला जे हवं मग ते माझ्या रँकला जीएस मिळते का, इमटेरियल. 300 जागा आहेत तिथं, काय करणार आहे आपण त्यांचं. तर 300 जागा एवढ्या सीटा पण नाही आहेत MBBSच्या, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून. तर BDS असेल तर आणखीन 25 आणि 5 30 सीटा वाढल्या, 30 कॉलेजेस वाढले. हे 41 आणि मला वाटतं 23 प्लस 25 प्लस 4 5 किती आहे हे का 300 होते का. त्यामुळे MBBS BDS साठी एवढ्या सीट्स आहेतच नाही पहिल्यांदा. त्यामुळं तुम्हाला फक्त वाढणार कुठे आहे, तो एस कोटा पण एन कोटा पण घातला प्रायव्हेटचा तर ते डबल होणार आहे, अदरवाईज तेवढ्या सीट्स नाहीये. त्यामुळे बिलकुल विचार करायचा नाही. आयडियल तुम्हाला वाटतंय की मला माझं ड्रीम कॉलेज जीएस आहे तिथपासून घालायला चालू करायचं. आपली रँक 30,000 असू दे, 32 असू दे, 35 असू दे, काही पण असू दे, आपण तो विचार करायचा नाही. फक्त विचार कसा करायला लागतो, कुठल्या कोटामध्ये. आता यावर्षी नाही, ऑर्फन असेल आणि ऑर्फन साठी ते 2 कॅटेगरी असतात, इन्स्टिट्यूशनल आणि होम. त्या कॅटेगरीसाठी सीटच निघाली नाही तर मी त्या कॉलेजला घालून उपयोगच नसतो, कारण तिथे नाहीच आहे. ऑर्फन म्हणजे समज त्या मुलीला ऑल इंडिया रँक 10,000 आहे आणि मग ती कुठलाही घालू शकते, पण ऑलरेडी माझ्याकडनं जे ऑल इंडिया रँक मधनं गेलं मुले त्याचं ऑल इंडिया रँक 6,000 आहे, 6 लाख आहे, सॉरी 6 लाख ऑल इंडिया रँकच्या मुलीला आपल्या काउन्सिलिंग मधून GMC सोलापूर मिळालेले 6 ह्याच्यासाठी ऑर्फन कोट्यात. तिथे ती सीट होती त्यामुळे आम्हाला कॅल्क्युलेटिव्ह आम्हाला ते घालायला. पण अन्य कोटासाठी तुम्ही काहीही विचार करायचा नाही, माझी सीट आहे का नाही का, बिलकुल नाही विचार करायचा. नेक्स्ट, आता ही सिलेक्शन प्रोसेस आहे. तुम्हाला मे बी ही आता सरळ दिसणार नाही, मला जिथे सरळ दिसत नाही तिथे तुम्हाला तर बिलकुल दिसणार नाहीये, पण मला माहिती आहे कुठल्या सेक्शन मध्ये काय आहे, मी त्यातल्या त्यात वाचायचा प्रयत्न करणार. पण हे ब्रोशर मध्येच आहे, याची पानं तुम्हाला पाहिजे तर मी सेपरेटली टाकेन. तिकडच्यानं दिसतंय म्हणजे काही दिसलं नाही तरी वाईट वाटून घेऊ नका, तसं कोणालाच दिसत नाहीये. तर मी हा फक्त टेबल आडवा आहे तुम्हाला, हा मी उभा केलाय. तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस फॉर ग्रुप ए, तर इथला फक्त आधार घेते, तुम्हाला गोष्टी समजावून सांगेन मी की राऊंड्स कसे चालणार हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या प्रोसेसमध्ये. आपल्या लेक्चरचा आजचा महत्त्वाचा पार्ट आहे की राऊंड्स कसे चालणार. तर त्यामध्ये पहिला राऊंड 1 ऍप्लिकेशन, जे आपलं आता सगळ्यांचं बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे. दुसरं आहे ह्याच्यात ऍप्लिकेशन 1,000 रुपयाला स्टेट कोटा, 5,000ला फक्त इन्स्टिट्यूशनल कोटा आणि 6,000 रुपयाला बोर्ड कोटा. तर समजा हे कसं दिलंय गृहीत, तुम्हाला पहिल्या राऊंडचा प्रेफरन्स कसा भरायचा. हे पहिल्या राऊंडला तुम्ही रजिस्ट्रेशन केलं. दुसरा प्रेफरन्स कॅप राऊंड 1. प्रेफरन्स आहे फिलिंग ऑफ ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म 1, तो सगळ्यांना करायचा आहे. यासाठी सीट मॅट्रिक्स काय आहे, अवेलेबल सीट्स कुठल्या, ऑल. कारण अजून कुठलाच राऊंड झालेला नाही, कुणाला कुठली सीट गेलेली नाहीये. त्यामुळे जसं आपण बघितलं की ग्रँड मेडिकल कॉलेजला ज्या 210 सीट्स आहेत त्या सगळ्या सीट्स आता आपल्याला इथं अवेलेबल आहेत. जर आता सीट अलॉटमेंट झाली, जी 7 तारखेला होणार आहे, ती सीट अलॉटमेंट झाली, त्यानंतर काय होणार आहे, जर तुम्हाला सीट अलॉट झाली तर त्या सीट वरती तुम्ही स्टेटस ऑफ जॉईंट कॅन्डिडेट फॉर फर्दर राऊंड, म्हणजे तुम्ही जर सीट घेतली तर काय होणार, नाही घेतली तर काय होणार, किंवा नाही घेतली तर काय होणार, आणि सीट अलॉट झालीच नाही तर काय होणार. हे 3 रकाने असे आहेत. पहिला आहे तुम्हाला सीट अलॉट झाली तर त्याचं काय होणार फेट, तर नॉट फील्ड SRF म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म. स्टेटस रिटेन्शन फॉर्मची वेगळी स्लाइड आहे, मी तुम्हाला दाखवते. आता फक्त एवढं लक्षात घ्या की तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर भरला त्या कॉलेजला जाऊन तर काय होणार, एलिजिबल फॉर राऊंड, नॉट फील्ड SRF म्हणजे भरला नाही तर एलिजिबल फॉर राऊंड 2, म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तर नॉट एलिजिबल फॉर राऊंड 2. पहिल्या राऊंडला तुम्ही प्रेफरन्स भरले, तुम्हाला सीट अलॉट झाली, सीट अलॉट झाल्यानंतर तुम्ही सीट घेतल्यानंतर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तर तुमच्यासाठी एंड ऑफ ऍडमिशन प्रोसेस.
स्टेटस रिटेन्शन फॉर्मचा अर्थ असा आहे की मला मिळालेल्या सीटशी मी सॅटिस्फाईड आहे, आता इथून मला अपग्रेडेशन नको. हा शब्द फसवा आहे. रिटेन्शन म्हणजे काय आहे, ती सीट रिटेन करण्यासाठी फॉर्म असतो, म्हणजे प्रोसेसमध्ये राहण्यासाठी असेल, पुढच्यासाठी एलिजिबल व्हायचंय नाही व्हायचंय हे डिफाईन स्टेटस रिटेन्शन फॉर्म करणार आहे. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही तर हातातली सीट जाती, हे चुकीचं आहे. गव्हर्नमेंटला तुम्हाला कोणीही विचारत नाही, पण प्रायव्हेट वाले चुपचाप पण तुम्हाला देऊ शकतात. त्यातल्या त्यात जे आता SSPM आहे, NYT कर्जत आहे, ज्यांच्याकडे जाणारी मुलं कमी असतात, असे लोक 85% जागा त्यांच्याकडे काही 15% जात नाही. त्यामुळं ते तुम्हाला चुपचाप पण सगळ्या फॉर्मॅट बरोबर तेही देऊ शकतात. तर आपल्याला पुढे अपग्रेडेशन व्हायचं असेल असं वाटत असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचं नाही. साधं सरळ गणित आहे. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तर आपल्या प्रवेश प्रक्रियेचा तिथं अंत झाला, तिथून आपण पुढे वरती कुठेही जाणार नाही. SRF फील्ड नॉट एलिजिबल फॉर राऊंड 2. तुम्ही राऊंड 2 चे प्रेफरन्सेस भरू शकत नाही, हा त्याच्यातला आहे. Resigned after joining up to prescribed date, eligible for round 2. म्हणजे काय, त्यांनी प्रिस्क्राइब डेट कुठली असती, प्रवेश घेण्यासाठी जे दिवस दिलेत, 8 तारखेपासून मला वाटतं 12 तारीख आहे, नाही किती आहे, 12च आहे ना, लास्ट डेट 12 आहे. तर त्या 12 तारखेच्या आत जाऊन म्हणजे जायचं, घ्यायचं आणि परत सोडायचं असं केलेलं असेल तर सेकंड राऊंडला पुन्हा तुम्ही एलिजिबल राहणार. नाही केलेलं असेल त्यानंतर तुम्ही ती सीट कॅन्सल करू शकत नाही. जोपर्यंत प्रिस्क्राइब डेट आहे, आणखी नाही ती नंतर तुम्ही कॅन्सल करू शकता. अपग्रेडेशन वगैरे झालं नाही तर तिसऱ्या राऊंडच्या वेळेला पुन्हा लास्ट डेट ऑफ हे करायचं, म्हणजे टू व्हॅकेट द सीट नावाचीच नोटीस येते. ती तिसऱ्या राऊंडच्या आधी येते किंवा मागच्या वर्षी तिसऱ्या राऊंड नंतर आली, याचं कारण 8 कॉलेजेस नवीन तिसऱ्या राऊंडला आले. ती जेव्हा केव्हा येईल ती डेट, तोपर्यंत आपण सेफली सीट व्हॅकेट करू शकतो. प्रिस्क्राइब डेट नंतर सीट व्हॅकेट करायला गेलं तर त्याच्यासाठी आपल्याला पेनल्टी बसते, ती बघू नंतर आपण. तर जर रिझाइन्ड आफ्टर द प्रिस्क्राइब डेट असेल तर बिफोर अप टू तर एलिजिबल फॉर राऊंड 2, पण नीड टू फिल प्रेफरन्सेस अगेन. म्हणजे प्रेफरन्स भरायला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये सेकंड राऊंडचे लागणारच आहे. अपग्रेडेशन म्हटला तरी लागणार आहे, न अपग्रेडेशन म्हटला तरी लागणार. काहीही वाटेल ते म्हटलं तरी पहिल्याला वेगळे, दुसऱ्याला वेगळे, तिसऱ्याला वेगळे, स्टे वॅकन्सीला वेगळे भरायलाच लागणार आहे. त्यानंतर दुसरं, जर तुमचं स्टेटस ऑफ नॉट जॉईन म्हणजे तुम्हाला सीट अलॉट झाली पण तुमच्या मनात आलं की मला ह्या कॉलेजला जायचंच नाहीये, किंवा तुम्हाला ऑल इंडियाला सीट मिळालेली आहे ऑलरेडी आता आणि तुम्ही याच्यात फॉर्म नुसता भरून ठेवला आणि अलॉट झाले, आता तुम्हाला या प्रोसेस मध्ये जायचं नाहीये, तर काय करायचं, जायचं नाही, बिलकुल त्या कॉलेजकडे फिरकायचं नाही, तरी देखील तुम्ही सेकंड राऊंडला एलिजिबल राहता. हा महत्वाचा हे आहे की जरी तुम्ही सीट सोडली, इथं फ्री एक्झिट म्हटलेलं नाहीये, कारण इथं डिपॉझिटच तुम्ही भरलेलं, फॉरफिट काय होणार आहे तुमचं. त्यामुळं फ्री एक्झिट हा वर्ड स्टेट मध्ये वापरलेला नाही, तो ऑल इंडिया मध्ये वापरलेला आहे. पण एका अर्थाने पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे, म्हणजे तुम्ही पहिल्या राऊंडला मिळालेली सीट घ्यायला नाही गेलात तरी देखील तुम्ही दुसऱ्या राऊंडला एलिजिबल राहता, कारण रजिस्ट्रेशन एकच आहे. पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला इथं रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन करताना एकच आहे, त्यामुळं ती एलिजिबिलिटी तुमची कॅरी फॉरवर्ड होणार. तिथं तुम्ही प्रवेश राऊंड मधनं बाहेर होणार नाही. पहिल्या राऊंडला बाहेर कधी होणार, जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तर पहिल्या राऊंड नंतर दुसऱ्या राऊंडला जाता येणार नाही, किंवा दिलेल्या डेट नंतर सीट सोडली तर ते पुढे बघू, ते सेकंड राऊंडला. आता तिसरं आहे, तुम्हाला सीटच अलॉट झाली नाही तर ऑटोमॅटिकली तुम्ही सेकंड राऊंडला एलिजिबल आहात. फक्त कुठलाही कंडिशन असू दे, सीट मिळालीये, घेतलीये, स्टेटस रिटेन्शन भरलंय, नाही भरले, सीट मिळाली नाहीये, सर्व कंडिशन मध्ये सेकंड राऊंडला नव्यानं प्रिफरन्स हे विसरू नका. तुमचे काही मुलं पूर्वी पण झालेले, असे अनेक पालक आहेत. तिचं आहे अर्चना, तिचं ऑलरेडी मुलगी, तिच्या वेळेला खरं बदललेलाच होता क्रायटेरिया, पण असं असू शकेल तुमच्याकडं ओसवाल सर आहेत, त्यांच्या मुलीच्या वेळेला एकच प्रेफरन्स भरायचा असायचा आणि तो पुढे कॅरी फॉरवर्ड व्हायचा. आता तसं नाही आहे, प्रत्येक राऊंडला प्रेफरन्स नव्यानं भरायचा, हे कायम लक्षात ठेवा, हे कधीही विसरू नका. त्या राऊंडला प्रेफरन्स भरायला
आता तुम्ही राऊंड 2 ला गेला, कोण कोण जाणार आहेत राऊंड 2 ला? ज्याला सीट मिळाली आणि स्टेटस रिटेन्शन भरलेलं नाहीये तो ह्याला जाणार आहे, आणि ज्याला सीट मिळालेली नाहीये तोही जाणार आहे. आणि ज्यांना दिलेल्या टाइम मध्ये सीट सोडलीये, घेतलीये पण परत सोडली, 3 गोष्टी असतात: नॉट रिपोर्टेड, नॉट जॉईन आणि कॅन्सल्ड. कायम लक्षात ठेवा. नॉट रिपोर्टेड म्हणजे काय? मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला सीट मिळाली आणि घ्यायचीच नाहीये तर फिरकायचं नाही, त्याला म्हणायचं नॉन रिपोर्टिंग. दुसरं नॉन जॉईनिंग म्हणजे जायचं घ्यायचं पण नाही घ्यायचं, म्हणजे जॉईन झाला नाही. दोन्हीचा अर्थ समानच असतो पण टर्मिनॉलॉजी वेगळ्या वापरली जातात. आणि तिसरं कॅन्सल्ड म्हणजे घेऊन सीट लगेच सोडली दिलेल्या टाइम मध्ये. तर त्याही सगळे जण असतात हे राऊंड 2 ला जाणार. तर यामध्ये स्टेटस रिटेन्शन न भरलेली आणि सीट न मिळालेली आणि टाइमामध्ये सीट सोडलेली सर्व मुलं दुसऱ्या राऊंडला एलिजिबल आहेत. इथं बरेच सगळ्यांना क्लिअर झालंय. आपण आता सेकंड राऊंडला जाऊया. सेकंड राऊंडला ऍप्लिकेशन करायचंय का? तर नाही. एक ऍप्लिकेशन फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड दोन्हीकडे चालणार आहे. तर दुसऱ्या राऊंडला ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म, मॅन्डेटरी टू फिल ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म 2 इफ कॅन्डिडेट विश टू पार्टिसिपेट इन राऊंड 2. म्हणजे तुम्हाला राऊंड 2 मध्ये जायचं आहे तर तुम्हाला प्रेफरन्सेस भरणंच गरजेचं आहे. मग आता समजा मी सीट घेतलीये फर्स्ट राऊंडला आणि तेव्हा मला वाटलेलं नव्हतं की मला हेच कॉलेज पाहिजे, पण समहाऊ 4-5 दिवसांनी म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा डेट दिलेली असेल, ती डेट उलटून गेली. आता मला असं वाटतं की मला कुठेही वर जायचं नाही, मला हेच कॉलेज भारी आहे, मी इथं जाणार. सिम्पली सेकंड राऊंडचे प्रेफरन्स भरायचे नाही, ऑटोमॅटिकली आहे ती सीट तुमच्या हातात राहणार आणि तुम्ही सेकंड राऊंडला जाणारच नाही. म्हणजे आपल्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये कुठेही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरण्याची गरज नसते, त्याला अल्टरनेटिव्ह असतो. एकदा स्टेटस रिटेन्शन भरलं की ते काढणं अवघड आहे, पण नाही भरलं आणि मला वाटलं की पुढच्या राऊंडला जायचं नाही तर सिम्पली प्रेफरन्स भरायचं नाही. पूर्वी जेव्हा एकच प्रेफरन्स भरला जायचा त्यावेळेला स्टेटस रिटेन्शनला जास्त महत्व होतं की समजा मला अपग्रेड नाही व्हायचंय तर मला कंपल्सरी स्टेटस रिटेन्शन भरायला लागत होतं. आता तसं लागत नाही. तर आणि प्रेफरन्स फॉर्म ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म लिंक टू काय आहे? नॉट कॅरीड फॉरवर्ड, नॉट कॅरीड फॉरवर्ड, विल नॉट बी कॅरीड फॉरवर्ड. ओके, म्हणजे मी सांगितलं की नल लाईन व्हॉइड होतो, म्हणजे तो तुमचा पहिला प्रेफरन्स फॉर्म हा पूर्णतः बाद होतो. नवीन जो भरलेले प्रेफरन्सेस आहे तेच तुम्हाला होतात. आता समजा तुम्हाला एक कॉलेज मिळालं पहिल्या राऊंडला, आता तुम्ही ऑप्शन्स बदलू शकता. जे मिळालं त्याच्या वरच्या मला 3 नंबरचे मिळाले कॉलेज, तर मी पहिल्या 2 मध्ये मला असं वाटलं की नाही ते आता मला LT मिळाले आणि मला TN आणि GS वरचे माझे ऑप्शन्स होते. आता मला TN ला उडवायचं तर फक्त GS घालायचं, TN ला काढू शकतो आपण. आता प्रेफरन्स बदलू शकतो परत नव्यानं. तेव्हा पुन्हा नव्यानं विचार करायचा की मला इथं मिळाले त्याच्यापेक्षा वरच्याला जायला आवडेल का. प्रेफरन्स भरताना हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. शेवटच्या कॉलेजला यायचं, तुम्ही 10 प्रेफरन्स भरले, 10व्या कॉलेजला यायचं आणि तिथे थांबायचं. ह्या कॉलेजवरून अपग्रेड होऊन मला 9व्या कॉलेजला जायला आवडेल का, एक प्रश्न विचारायचा. उत्तर हो आलं तर सिक्वेन्स बरोबर आहे, उत्तर नो आलं तर इंटरचेंज करायचा, जे काही असेल ते. परत 9व्याला प्रश्न विचारायचा की 9व्यावरनं मला 10व्याला 8व्याला जायला आवडेल का. त्याचं उत्तर हो आलं तर प्रेफरन्स बरोबर आहे, नो आलं तर प्रेफरन्स बदलायला पाहिजे. प्रत्येक वेळेला हाच विचार करायला लागतो की मला वरच्या ऑप्शनला जायला आवडेल का नाही आवडेल. म्हणजे मला LT वरनं TN ला जायला आवडेल असं असेल तर TN वर LT खाली, आणि LT वरनं TN ला जायला आवडत नसेल तर LT वर आणि TN खाली. हा साधा सरळ LT TN समजलं ना, लोकमान्य टिळक आणि नायर. हा म्हणजे आपण कॅज्युअली बोलतो पण इझी होतं म्हणून आपण असं बोलतो, पण हा सिक्वेन्स आपला असला पाहिजे. उत्तर नेहमी यस यायला पाहिजे. मला वर जायला आवडेल, मला वर जायला आवडणार नाही म्हणतं लगेच अलर्ट व्हायचं, सिक्वेन्स चेंज करायचा. तर सेटर अवेलेबल सीट मॅट्रिक्स मध्ये अवेलेबल सीट कुठल्या, SRF ज्यांनी भरलाय त्या एक्सक्लूड केल्या जातात. म्हणजे ऑलरेडी त्या जागेवर जाऊन ते मूल परमनंटली बसतं, तिथून तू वर जाणार नाही, ते खाली येणार नाही. SRF काढायची सोय कधी मिळते,
मागच्या वर्षी एकदम 8 नवीन कॉलेजेस आले तिसऱ्या राऊंडला. मग SRF त्यांना खोलायची परमिशन दिली. तुम्हालाही त्यातलं कुठलं कॉलेज हवं असेल तर निवडा असा ऑप्शन द्यावा लागला. अदरवाईज कुठल्याही परिस्थितीत स्टेटस रिटेन्शन फॉर्म आपल्याला काढता येत नाही. त्यामुळे तो घालायचाच नाही. नाही पुढे जायचंय, प्रेफरन्स भरायचं सोडून द्यायचं. तोपर्यंत 8 दिवसाचा 10-15 दिवसाचा वेळ मिळतो, त्यात विचार करायचा आणि मग जर नको वाटलं तर प्रेफरन्स भरायचा नाही. नाहीतर स्टेटस रिटेन्शन काढायची संधी दरवर्षी मिळतीच असं नाही. मग SRF जिथं म्हटलेलं नाही आहे तर ज्यांनी दिलेलं नाहीये त्या उरलेल्या सीट्सचं काय? उरलेल्या सीटमध्ये 2 असतात वॅकन्सी. एक क्लिअर वॅकन्सी असते आणि एक व्हर्च्युअल वॅकन्सी असते. ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे, कारण प्रेफरन्स भरण्यावरती याचा खूप मोठा परिणाम होतो. एखाद्या कॉलेजला तर GS कॉलेज आहे त्याच्यामध्ये स्टेटस रिटेन्शन फॉर्म समजा 210 आपल्याला जागा होत्या तिथं, त्या जागांच्या मधल्या 200 मुलांनी स्टेटस रिटेन्शन भरलं GS ला, तर उरल्या जागा 10. त्या 10 जागा तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये दिसणार. त्या क्लिअर वॅकन्सी झाल्या. क्लिअर वॅकन्सी झाल्या. पण समजा आता GS हे चुकीचं आहे उदाहरण, आपण खालचं घेऊ, LT किंवा TN घेऊ. LT-TN मधला अशी सिच्युएशन आली की त्याच्याकडे 10 जागा उरल्या, कारण GS च्या वर जाणारा कोण नसतं. तर LT किंवा TN मध्ये समजा कुठेतरी 10 जागा उरल्या, म्हणजे ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही आहे याचा अर्थ दे आर पोटेन्शियल वॅकन्सीज. ते जर LT वरनं TN ला गेले तर त्या जागा 10 पैकी 2 जण मुलं LT वरनं TN ला गेली तर 2 जागा LT ला उरणार आहेत. कळतंय? समजलं? का तर मी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाहीये त्या 2 मुलांनी. ते जर अपग्रेड झाले तर ते अपग्रेड झाल्यामुळे 2 जागा इथे LT ला खाली झाल्या, तर त्या झाल्या व्हर्च्युअल वॅकन्सी. इफ स्टुडंट्स अपग्रेड्स then vacancy arises, त्याला म्हणायचं व्हर्च्युअल वॅकन्सी. आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाहीये त्यामुळे म्हणजे ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलाय ते सोडून सरळ सोट आपल्याला दिसणाऱ्या जागा रिकाम्या, त्या म्हणजे क्लिअर वॅकन्सी. असं कोणी देत नाही तिथं आपलं ब्रोशर मध्ये, पण आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये ज्या दिसत असतात जागा त्या क्लिअर वॅकन्सी असतात. पण थर्ड राऊंड पर्यंत नेहमीच पोटेन्शियल वॅकन्सी किंवा व्हर्च्युअल वॅकन्सी होण्याचे चान्सेस असतात, कारण सगळे जण सेकंड राऊंडला जातात, अपग्रेड होतात. अपग्रेड झालं की खालची सीट राहते ती त्याच्या खालच्या मुलाला अपग्रेड होण्यासाठी जागा करून देते. आता पूर्वी जसं ऑल इंडियाच्या सीट्स रिटर्न यायच्या सेकंड राऊंड नंतर किंवा PH च्या सीट शिल्लक राहायच्या, कारण एकमेव कॅटेगरी PH मध्ये होती. आता तसं होत नाही. कुठूनही आपल्याला नवीन सीटांची आवक नसते अनलेस अंटिल नवीन कॉलेज निघालं. जसं मागच्या वर्षी 8 कॉलेजेस तिसऱ्या राऊंडला आले, किंवा एखादं कॉलेज असं होतं की मागच्या वर्षी BAMS च्या 30 कॉलेजेसना एकदम मान्यता रद्द झाली. तुम्ही जर आपलं बुकलेट बघितलं तर पहिल्या ह्याच्यामध्ये त्या 30 कॉलेजेसना काही अलॉटमेंट नाहीये. सेकंड राऊंडला त्यातल्या 10-12 कॉलेजेसना अलॉटमेंट झाली, म्हणजे ती कॉलेज सेकंड राऊंडला प्रेफरन्स मध्ये आली आणि थर्ड राऊंड मध्ये उरलेल्या कॉलेजेसना मान्यता मिळाली, ते थर्ड राऊंड मध्ये प्रेफरन्स मध्ये आले. म्हणजे असंही होऊ शकतं की जागा वाढण्याचं एकमेव हे राहतं की NMC ची किंवा आणि कोणाची स्टेटची कोणाचीही त्यांची परमिशन रद्द झाली असेल आणि पहिल्या राऊंड मध्ये ते वाढून आलेलं नसेल, किंवा पुढच्या राऊंड मध्ये 50 सीट वाढीव आल्या, किंवा ह्या राऊंड मध्ये वाढीव 50 सीट रोखल्या होत्या. नेहमी असा एक असतो 100चा इंटेक कॉलेजचं 150 इंटेक झालेलं असतं, जे 2-3 वेळेला कोल्हापूर कॉलेजसाठी झालं. 50 सीट नेहमी फॅसिलिटीज नाहीत म्हणून NMC ने रोखल्या होत्या. पहिल्या राऊंडला फक्त 100 सीटा निघाल्या, सेकंड राऊंडला तर 50 क्लिअर झाल्या. असं जर झालं असेल ते आम्ही त्या वेळेला सीट मॅट्रिक्स अलॉटेड सीट्स बघतो आणि सांगतो की तुम्हाला पोटेन्शियल कुठं कुठं वाढीव जागा आहे, तर तुम्ही तुमचा प्रेफरन्स बदला. आम्ही त्या वेळेला देतो मेसेज, कारण आम्ही बघितलं पहिला बघतो की कोल्हापूरच्या 150 जागा गेल्या का? गेल्या, मग ठीक आहे, आता कोल्हापूरला काही वाटणार नाहीये. आणि कुठलं कॉलेज नवीन येणार आहे का? आता एक आलंय कॉलेज नवीन, पण अजून एक पाईपलाईन मध्ये, ते आलं तर त्या वेळेला सांगणार, ते सेकंड राऊंडला येईल, थर्डला येईल किंवा पुढच्या वर्षी. तर असं असेल तरच आपल्याकडं सीटांची वाढ होणार आहे. अदरवाईज आहे तेवढ्याच सीट मध्ये कोण अपग्रेड झाला तर जागा खाली निर्माण होणार आहे, नवीन जागा तयार होणार नाही आहे.
सुप्रीम कोर्टाने जेव्हापासून हा निर्णय दिलाय तेव्हापासून ऑल इंडियाच्या सीट जवळजवळ 125 ते 120 ते 125 सीट्स परत यायच्या आणि 60 ते 70 पीएचच्या सीट एकदम लॉटरी लागायची थर्ड राऊंड मध्ये, पण तसं आता होत नाहीये. सॉरी, सेकंड राऊंड मध्ये. कारण ऑल इंडियाचा सेकंड राऊंड झाला की ते आपल्याकडे वापस यायच्या आणि त्या आपल्या सीट मॅट्रिक्स मध्ये ऍड करून डिस्ट्रीब्यूट केल्या जायच्या. त्यामुळं आता पहिला राऊंड नंतर अपग्रेडेशनला कमी संधी असते. कोण होतात अपग्रेडेशनला संधी कुठं निर्माण होते, तर हे वरच्या कॉलेजेसमध्ये जिथनं लोक ऑलरेडी एम्सला गेलेले, जिथनं ज्यांनी ऑल इंडियातून जीएस घेतलंय, एम्स घेतलंय, जिपमर घेतलंय आणि शिवाय त्यांनी इथलेही प्रेफरन्सेस भरले काय मिळते बघायला, तर ते तेवढे इथं फिरकणार नाहीये. ते 60, 70, 80 म्हणजे बिलो 100 एवढी संख्या असते. अदरवाईज नवीन कुठल्याही जागा निर्माण होत नाही. हे जर ह्या सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला अवेलेबल जागा कुठल्या हे आपल्याला कळलं. मुद्दा व्हर्च्युअल व्हॅकन्सी पण आपल्याला आहे आणि क्लिअर व्हॅकन्सी पण आहेत. म्हणून एखाद्या कॉलेजला व्हॅकन्सी कमी दाखवल्या म्हणून त्याचा प्रेफरन्स घालायचा नाही, असं करायचं नाही. SRF दिलेलं नसेल ज्यांनी, आम्ही जसं सांगतो तसं अन्य लोकांनाही लक्षात आलेलं असेल जसं की SRF देण्याची गरज नाही आहे. त्यामुळे कोणीही आता बऱ्यापैकी SRF देत नाही. देतात जीएसला वगैरे भरपूर असतात. तुम्ही ज्या वेळेला अलॉटमेंट येईल सेकंड राऊंडची त्यावेळेला तुम्हाला फर्स्ट राऊंडची त्यावेळेला घेतल्यानंतर सॉरी सेकंड राऊंडची तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कोणी SRF दिले ते तुम्हाला कळेल की ते जाणार नाहीयेत वर कुठे. आता पुन्हा सीट अलॉट झाली आणि घेतली तर काय सेमच आहे. SRF भरला तर पुढे अपग्रेडेशन नाही, SRF भरला नाही तर थर्ड राऊंडला जाण्याची संधी मिळणार, सेमच आहे. आणि रिझाईन सेम वरचंच प्रिस्क्राइब डेट पर्यंत रिझाईन केलं तरी देखील तुम्हाला रिझाईन अप टू प्रिस्क्राइब डेट ऑफ सेकंड राऊंड आफ्टर जॉईनिंग इन्क्लुडिंग कॅन्डिडेट्स हु हॅव फील्ड SRF. म्हणजे तुम्ही ऑलरेडी पहिल्या राऊंडला SRF दिले नाही पण तुम्हाला आता सीट सोडायची आहे, मला नको आहे, तर तीही सोडू शकता. SRF काढू शकत नाही पण SRF ची सीट सोडू शकतो आपण सेकंड राऊंड मध्ये प्रिस्क्राइब डेट मध्ये. Eligible for further rounds, if wish to participate further rounds need to fresh register. आता समजा मी SRF दिलंय आणि तरी देखील मी करून सीट सोडली प्रिस्क्राइब डेट नंतर किंवा दुसऱ्या कोणीही सीट सोडली तर आता मात्र हे जे कॅन्डिडेचर होतं 2 राऊंडचं त्याचं ते संपणार. ऑटोमॅटिकली तो पुढच्या राऊंडला जाणार नाही. इथं म्हटलं ना मी जसं एलिजिबल फॉर थर्ड राऊंड स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही तर ऑटोमॅटिकली काही न करता तो तिसऱ्या राऊंडला जाणार. तसं आता होणार नाही. आता सीट सोडली तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द होणार पण तिसऱ्या राऊंडला भाग घ्यायचा असेल तर पुन्हा नव्यानं हे रजिस्ट्रेशन जेव्हा ओपन होणार थर्ड राऊंडच्या आधीचं त्यावेळेला रजिस्ट्रेशन करून हे 1000-6000 जी काही फी आहे तुम्हाला वाटते ती भरून पुन्हा नव्यानं प्रोसेसमध्ये येऊ शकणार. इथं तुम्हाला पूर्ण प्रोसेसमधून बाहेर काढलं जात नाही. सेकंड राऊंड पर्यंत बाहेर प्रोसेस मधनं थर्ड राऊंड नंतर काढायला चालू होतात, तोपर्यंत प्रोसेस मधनं बाहेर काढलं जात नाही. इथंपर्यंत समजलं सगळ्यांना. आता समजा मी सीट घेतली स्टेटस ऑफ नॉट जॉईन, हा सीट मिळाली आहे पण मी घ्यायलाच गेलो नाही. सीट सेकंड राऊंडला सीट अलॉट झाली पण मी नाही गेले तर नॉट एलिजिबल फॉर फर्दर राऊंड्स. परत काय आहे तुम्हाला जर परत पार्टिसिपेटिंग फर्दर राऊंड्स आहे तर डू फ्रेश रजिस्ट्रेशन. पुन्हा हाच रूल. सेकंड राऊंड नंतर तुम्हाला प्रवेश फेऱ्यातून बाद केलं जात नाही. काहीही चूक झाली तरी तुम्ही सीट सोडली तरी तुम्हाला प्रवेश किंवा सीट घ्यायला नाही गेला. नॉन जॉईनिंगला पण आणि कॅन्सल्ड सीट दोघांनाही दुसरी संधी दिली जाते की तुम्ही नव्यानं रजिस्ट्रेशन करून तिसऱ्या राऊंड मध्ये भाग घेऊ शकता. जर तुम्हाला सीट मिळालीच नाही तर तुम्ही ऑलरेडी तिसऱ्या राऊंड साठी एलिजिबल आहात. आता तिसऱ्या राऊंड साठी एलिजिबल डायरेक्टली कोण झालं? ज्यांनी स्टेट सीट घेतली आहे आणि स्टेटस रिटेन्शन भरलेलं नाही ते ऑटोमॅटिकली तिसऱ्या राऊंड साठी एलिजिबल झाले. कळलंय? आणि दुसरे कोण? ज्यांना आतापर्यंत कुठली सीटच मिळाली नाही आहे ते सुद्धा ऑटोमॅटिकली तिसऱ्या राऊंड साठी एलिजिबल झाले. नेक्स्ट आता तिसरा राऊंड. तिसऱ्या राऊंडला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे. पुन्हा हे कोणी भरायचं नाहीये ज्यांना सीट मिळाली घेतली आणि स्टेटस भरला नाहीये स्टेटस रिटेन्शन त्यांनी नव्याने ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा नाही. ज्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाहीये
त्यांनीही नव्यानं ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं नाही आहे. ज्यांनी मग भरायचा कोणी आहे, तर आतापर्यंत ज्यांनी प्रोसेसमध्ये फॉर्मच नाही भरलाय, फॉर्म ऍप्लिकेशन 1 हा ऍप्लिकेशन 2 आहे, ऍप्लिकेशन फॉर्म 2 म्हणजे ज्यांनी आतापर्यंत, आता ते झाल्यानंतर हा कॅप म्हणजे तेव्हा पुन्हा 1000, 5000, 6000 अशी सेम फी. स्टेट कोटा, ओनली IQ कोटा आणि स्टेट आणि IQ बोथ कोटा, कुठल्याही कोटासाठी तुम्ही एलिजिबल आहात. आता कॅप 3 मध्ये कॅन्डिडेट हुज नेम अपियर म्हणजे मेरिट लिस्ट परत येणार. त्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलेलं असेल तरच तुम्ही प्रेफरन्स भरू शकणार. आणि हे का असं म्हटलेलं आहे की आपला तिसरा राऊंड होण्याच्या पर्यंत ऑल इंडियाचा तिसरा राऊंड होऊन गेलाय. बघा क्रोनॉलॉजी बघा तुम्ही, त्यांचा पहिला राऊंड होतो ऑल इंडियाचा, मग स्टेटचा पहिला होतो, मग ऑल इंडियाचा दुसरा होतो, मग स्टेटचा दुसरा होतो. आता ऑल इंडियाचा तिसरा होऊन संपलेला आहे, मग स्टेटचा तिसरा राऊंड चालू होतोय. ज्यांना ऑल इंडियाच्या तिसऱ्या राऊंड मध्ये सीट अलॉट झाली, घेतली नाही घेतली लांबची गोष्ट आहे, तिसऱ्या अलॉटमेंट लिस्ट मध्ये ऑल इंडियाचं तुमच्या नावासमोर कॉलेजचं नाव अलॉटेड म्हणून आलंय, त्या सगळ्यांना ती सगळ्यांची लिस्ट स्टेटना पाठवली जाते प्रत्येक, आणि तुमचं नाव ह्या कोट्यामधनं बाद होतं ऑटोमॅटिकली ऑल इंडियामधून. म्हणून दोन्ही डगरीवरती पाय ठेवून फक्त दुसऱ्या राऊंड पर्यंत चालता येतं. दुसऱ्या राऊंड नंतर मी स्टेट मध्येही राहतो, ऑल इंडियातही राहतो, कुठनं भारी कॉलेज मिळते ते बघतो, मी ओपन स्टेटलाही करतो, असं करता येत नाही. सगळ्यांना स्टेटना आणि ऑल इंडिया रूल सेम आहे. तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्हाला ऑल इंडियातून किंवा स्टेट मधून सीट मिळालेली असेल तर ऑल इंडियातून मिळालेल्या सीट्सची यादी स्टेटला जाती, स्टेटला तिसऱ्या राऊंड मध्ये मिळालेली यादी ऑल इंडियाला जाती, तिथून मग व्हॅकन्सी राऊंडला तुम्हाला अलाउ केलं जात नाही. ज्यांना स्टेट मधनं तिसऱ्या राऊंड पर्यंत काही मिळालंय त्यांना व्हॅकन्सीला अलाउ केलं जात नाही. मिळालंय हा शब्द लक्षात घ्या, मी घेतलंय म्हणत नाही. त्यांनी तुम्हाला सीट अलॉट केली आहे, तुम्ही घ्यायची का नाही तुमचा प्रश्न आहे. तुम्ही घेतली तरीही अलाउड नाहीये, नाही घेतली तरीही अलाउड नाहीये. आता कॅन्डिडेट एंड राउंड 3 फॉर AIQ सीट्स आर नॉट एलिजिबल फॉर धिस राउंड अँड फर्दर राउंड्स. हा कायम लक्षात ठेवा. आता समजा हे चॉईस फिलिंग मॅन्डेटरी फुल ऑनलाईन फॉर्म ते सगळ्यांना मॅन्डेटरी आहे. कोणाला? प्रेफरन्स फॉर्म 3 फॉर ऑल कॅन्डिडेट्स. ऑल कॅन्डिडेट्स म्हणजे कोण? ऍप्लिकेशन 1 च्या लिस्ट मध्ये ज्यांचं नाव आले ते आणि ऍप्लिकेशन 2 च्या लिस्ट मध्ये ज्यांचं नाव आले तर सर्वांनाही फ्रेश प्रेफरन्सेस हे करायचे आहे, एक्झिक्यूट करायचे. मग पुन्हा काय आहे याच्यामध्ये सीट्स कुठल्या आहेत? पुन्हा सेकंड राऊंड पर्यंत ज्यांनी स्टेटस रिटेन्शन दिलंय त्या सीट या सीट मॅट्रिक्स मध्ये येणार नाही. म्हणजे पुन्हा ह्या क्लिअर व्हॅकन्सी आहे. आणि व्हर्च्युअल व्हॅकन्सी कुठल्या? आता तिसऱ्या राऊंड नंतर अपग्रेडेशनचा चान्सच नाहीये, त्यामुळं दुसऱ्या राऊंड नंतर जे अपग्रेडेशनचं म्हणजे स्टेटस भरलेलं नाहीये आणि ते पोटेन्शियल अपग्रेड होणार आहे हे इथं आहे. इथंपर्यंत व्हर्च्युअल व्हॅकन्सी काम करते, म्हणजे इथंपर्यंत तुम्ही करू शकता. इथंपासून व्हर्च्युअल व्हॅकन्सीला काही अर्थ नसतो, कारण ते इथं आपण सरसकट सगळे जाऊ शकत नसतो. त्यामुळे व्हर्च्युअल व्हॅकन्सी काम कुठल्या राऊंड पर्यंत करते? तिसऱ्या. दुसऱ्या राऊंडला स्टेटस रिटेन्शन भरलेलं नाही आहे, वरती कुठली व्हॅकन्सी निर्माण झाली तर खालून वर जाण्याची यांची शक्यता आहे आणि ती सीट रिकामी झाली. म्हणून थर्ड राऊंडचे प्रेफरन्स भरताना पण सेम ड्रील. सेकंड राऊंडला जे केलं क्लिअर व्हॅकन्सी कडे बघायचं नाही, आपल्याला जे वाटतं ते सर्व प्रेफरन्स मध्ये घालायचे. हा मुद्दा समजून घ्या. आणि तरी देखील कितीही समजावून सांगा त्यावेळेला 50 वेळेला हाच प्रश्न येतो, मॅडम इथं तर दिसतच नाहीये, 0 व्हॅकन्सी दाखवते, मी कशाला घालू? तुम्ही संधी घालवून बसाल. एक जरी मूल वर जाणार असलं तर सगळी चवड वर 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 जात राहते. त्यामुळं कुठंही जरी तुम्हाला 0 व्हॅकन्सी दाखवल्या पहिल्या राऊंडला नाही, सेकंड राऊंडला आणि थर्ड राऊंडचे प्रेफरन्स भरताना तरी देखील त्यांचे प्रेफरन्सेस भरायचे, कारण तिथं व्हर्च्युअल व्हॅकन्सी निर्माण होण्याचे चान्सेस आहे. तुम्ही म्हणाल की परत परत आता थोडे जण जांभया द्यायला लागले, परत परत सांगताय, पण हे परत परत सांगितलं तरी आणखी परत एकदा मला ज्या वेळेला प्रेफरन्स भरायचा असतो तेव्हा आणि 10 वेळा सांगायला लागतं. त्यामुळे आत्ताच नीट समजून घ्या. झालं तर आता पुन्हा सीट मिळाली
तर काय होणार आहे, दोन गोष्टी. आणि सीट नाही मिळाली, नाही मिळाल्यानंतर काय, पुढच्या स्ट्रे वॅकन्सीला एलिजिबल. सीट नाही मिळाली, पहिल्या राऊंडला नाही मिळाली, दुसऱ्या राऊंडला नाही मिळाली, तिसऱ्या राऊंडला नाही मिळाली, चौथ्या राऊंडला डायरेक्टली जाणार. कुठेही नवीन काही भरायची गरज नाही, प्रेफरन्स नवीन भरायचे, ऍप्लिकेशन नाही. आता सीट अलॉट झाली आहे, घेतली नाही घेतली, पुन्हा दोघांचं फेट वेगळं. घेतली तर काय, जॉईन नॉट एलिजिबल टू एनी फर्दर राऊंड. जसं मी सांगितलं, ऑल इंडियातल्या तिसऱ्या राऊंडला सीट मिळाली, तुमच्या नावासमोर सीट आली, अलॉट झाली, तर तुम्ही फर्दर राऊंडला नाहीये. इथं तसं नाहीये. इथं कसं आहे, तुम्ही जर जॉईन झाला तर तुम्हाला पुढच्या राऊंडला स्टेटच्या अलाउड नाही. ऑल इंडियाला तर नाहीच आहे, कारण ही लिस्ट पुन्हा ऑल इंडियाला जाणार आहे. ऑल इंडियामध्ये काही हे नाहीये, पण इथं तुम्ही अलाउड नाहीये. पण इथं जॉईन झाला नाही तर तुम्ही परराज्यात एखाद्या ह्याच्यात जाणार आहे तर जाऊ शकता, आपल्या राज्यात नाही येऊ शकत पुढं. इथं कसं आहे, जॉईन नॉट एलिजिबल फॉर एनी फर्दर राऊंड, कुठल्या स्टेटच्या, आता या महासीईटीच्या प्रोसेसमध्ये. दुसरं, रिझाइंड आफ्टर जॉईनिंग राऊंड 3 नॉट एलिजिबल फॉर एनी फर्दर राऊंड. आता नियम कडक झाले. मग अशी सेकंड राऊंडला होतं की रिझाईन केलं प्रिस्क्राइब डेट मध्ये तरी तुम्ही नव्यानं रजिस्ट्रेशन करून थर्ड राऊंडला जाऊ शकत होता, आता नाही जाऊ शकत. सीट मिळाली, मिळाली घेतली, घेतली सोडली, सगळ्या सिच्युएशन मध्ये तिसऱ्या राऊंड नंतर एंड ऑफ रोड असतो. तुम्ही महाराष्ट्राच्या सिच्युएशन जाऊ शकत नाही. ही सीट सोडून तिकडे युपीचं चालू आहे, तिथे स्ट्रे वॅकन्सी चालू आहे, ही सीट सोडून तुम्ही तिकडे जाऊ शकता रिस्क घ्यायची असेल तर, पोटेन्शियल. पण आम्ही तसं सजेस्ट करत नाही, पण तिकडे जाऊ शकता एक वेळ. स्टेट मध्ये लिस्ट जाणार नाही, स्टेट मधनं ऑल इंडियाला लिस्ट जाणार आहे. ऑल इंडियाच्या स्ट्रे वॅकन्सीला तुम्ही ऍब्सोल्युटली नॉट एलिजिबल. पण महाराष्ट्राचा तिसरा राऊंड झालाय आणि युपीचा तिसरा राऊंड ओपन झालाय, संपलाय नव्हे, ओपन झालाय, तर तिकडे तुम्ही जाऊ शकणार, बाकी कुठेही जाऊ शकणार नाही. तिसरा काय आहे, लॅप्स ऑफ सीट ड्यू टू, हा आता इम्पॉर्टंट आला बघा. लॅप्स ऑफ सीट ड्यू टू रेसिग्नेशन आफ्टर जॉईनिंग राऊंड 3 सीट अनेबल लायबल टू पेनल्टी ऍज पर रूल नंबर 16. तो मी समजावून सांगते तुम्हाला रूल नंबर 16 काय आहे. आणि अँड नॉट एलिजिबल फॉर एनी फर्दर राऊंड, म्हणजे तुम्ही प्रिस्क्राइब डेट नंतर जर सीट सोडली तर ती सीट लॅप्स होणार. त्यामुळं तुम्हाला रूल नंबर 16 नुसार एमबीबीएस ला 10 लाख रुपये, आयुष कोर्सेसला 3 लाख रुपये आणि या वर्षीपासून अलाइड हेल्थ सायन्सेसला पण 2 लाख रुपयाची पेनल्टी आणली. मागच्या प्रोशर पर्यंत तसं नव्हतं, अलाइडला पेनल्टी नव्हती, पण आता सगळ्यांना आणलेली पेनल्टी. आणि आतापर्यंत मी जे सगळे राऊंड सांगते हे ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी तीनही ला तुम्हाला आयुष पाहिजे तरी हेच रूल आहे, ॲलोपॅथी एमबीबीएस बीडीएस पाहिजे तरी हेच रूल आहेत आणि अलाइड हेल्थ पाहिजे तरी हेच रूल आहे. त्यानंतर कॅन्डिडेट whose name appears in the list of allotted candidates at the end of right will be communicated to MCC. मी मगाशी जसं सांगितलं की इथं MCC ना आपल्याला जॉईन म्हणजे कॅन्डिडेटची लिस्ट सांगितली, इथं स्टेट MCC ला लिस्ट पाठवणार. माझ्या तिसऱ्या राऊंड नंतर ह्या मुलांना प्रवेश मिळालाय, ठिकाणी नाही जाऊ शकत. जर स्टेटस ऑफ नॉट एलिजिबल फॉर फर्दर जाऊन आम्ही तुम्हाला सीट दिली आहे, तुम्ही जर घेतला नाही तर 2025च्या महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर. सीट अलॉट झाली आणि घेतली नाही तर, आणि जर सीट मिळाली नाही तर पुन्हा आपण चौथ्या राऊंडला म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जाऊ शकतो. आता इथं ऍप्लिकेशन करायचंय का, स्ट्रे वॅकन्सीला नाहीये, आता हेच ऍप्लिकेशन चालणार आहे. स्ट्रे वॅकन्सी राऊंड होईल किंवा राऊंड्स होतील. एमबीबीएस साठी साधारण 1 किंवा 2 स्ट्रे वॅकन्सी होतात, बीडीएस साठी 3-4 होतात, बीएमएस साठी आणि बीएचएमएस साठी 5-6 होतात, फिजिओथेरपी साठी 5-6 स्ट्रे वॅकन्सी राऊंड होतात. जर वॅकन्सी होत गेल्या तर त्यांना राऊंड काढावाच लागतो. जोपर्यंत शेवटची सीट डिस्ट्रीब्यूट होत नाही तोपर्यंत राऊंड काढूनच द्यायला लागतात. फिजिओथेरपीच्या प्रायव्हेट साठी नाही, गव्हर्नमेंट साठी, तर ते त्यांना राऊंड्स मधनच द्यावे लागतात, त्यासाठी ते बाध्य असतात. फिलिंग ऑफ ऑनलाईन प्रेफरन्स, पुन्हा चौथ्याला नवीन प्रेफरन्स भरायचा. मॅन्डेटरी टू फिल ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म 4 if candidate wishes to participate. Preference form online preference will not be considered. म्हणजे तिसरा
राऊंड 3चा प्रेफरन्स पुन्हा ग्राह्य धरला जाणार नाही. राऊंड 4ला ज्या काही सीट्स असतील त्या तुमच्या ग्राह्य धरला जाणार. पुन्हा जॉईंट म्हणजे आता कसं आहे, तिसऱ्या राऊंड नंतर तुम्हाला जर सीट अलॉट झाली असेल तर ती ऑटो रिटेन होणार आहे. तिथं स्टेटस रिटेन्शन म्हणजे तिसऱ्या राऊंडला स्टेटस रिटेन्शन भरण्याची गरजच नाही, कारण जी सीट मिळाली ती तुमच्याकडे ऑटो रिटेन होणार आहे. म्हणजे तिथून तुम्ही पुन्हा अपग्रेड होऊ शकणार नाही. तुम्हाला सोडायची तर सोडता येऊ शकते प्रवेश प्रक्रियेतून बाहेर जाऊन. म्हणजे एखादं मूल आहे की ते राऊंड्स मध्ये राहिलं, ऑलरेडी ते प्रिपरेशन साठी कुठंतरी जॉईन झालेलं आहे आणि ते राऊंड्स मध्ये राहिलं आणि तिसऱ्या राऊंड पर्यंत त्याला वाटतं की माझ्या समाधानकारक सीट मिळाली नाही, तर ते प्रोसेस सगळे सोडून बाहेर जाऊ शकतं. काय होणार आहे, प्रोसेसच्या बाहेर जाणार आहे. आम्हाला चालतंय कारण आम्ही ऑलरेडी रिपीटला केलेलो आहोत, आमची चालू आहे प्रोसेस रिपीटची. जाता जाता आम्हाला काय मिळते हे बघायचं होतं आम्हाला, म्हणून हे केलं. पण त्यापेक्षा जास्त फायदा कुठं होतो असं न करता तुम्ही जर स्ट्रे वॅकन्सी पर्यंत एलिजिबल होण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जे हवे तेच प्रेफरन्सेस इथं घालायचे आणि स्ट्रे वॅकन्सी पर्यंत वाट बघायची, तर इथे जे शासनानं दिलेले कट ऑफ आहेत ते स्ट्रे वॅकन्सी जे आहेत ते फसवे आहे. सर सकट सगळ्यांना मिळणारे नाहीये, 2-4 कुठेतरी सीट्स राहिलेले आहेत. काही कॉलेजला तर एखादीच, त्यांचा कट ऑफ इतका खाली गेलेला आहे. जेव्हा तुम्ही आपल्या बुकलेट मध्ये बघाल राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, तर ते कट ऑफ आणि शासनानं दिलेलं कट ऑफ यांच्यात भरपूर फरक आहे. कधी कधी 10-10 हजार ऑल इंडिया रँकचा फरक आहे, कारण ते 2-3 सीट्स राहिलेले असतात आणि जे इथंपर्यंत सेफली खेळले ते इथं क्वालिफाय होतात. आणि मी रिपीटला गेलोय, मला काही नाही मिळालं तरी चालतंय, असंच मूल स्ट्रे वॅकन्सी पर्यंत वाट बघू शकतं किंवा सेफली खेळू शकतं. मिळालं स्ट्रे वॅकन्सी मध्ये घ्यायचं मनासारखी, नाहीतर आपण रिपीटला गेलेलोच आहोत. त्यामुळे ही रिस्क मी सोडून देतो किंवा मी करतो ही रिस्क सरसकट घ्यायची नाही. रिपीटची तुमची तयारी नसेल तर सिस्टीम मधून आपल्या SML आपल्या ऑल इंडिया रँकला मिळणारे काही ना काही कॉलेज या पहिल्या 1, 2, 3 मध्ये तुम्ही घालायला पाहिजे. नाहीतर ऍट द एंड ऑफ हे असं होणार की नॉट अलॉटेड एनी सीट. मग ते तुम्ही इथं जाऊ शकता, इथंपर्यंत जाऊ शकता, पण रिपीट करायची नसली तर ही रिस्क घ्यायची नाही. सोमय्याला 1 सीट दाखवली आहे, वसंत पवारला 1 सीट दाखवली आहे, तर तेवढं आहे. आणि ते कॅटेगरी वाईज असतात सगळ्या. म्हणजे SC ला 1 सीट आहे तर ती SCच्याच मुलाला जाणार, ओपनला 1 सीट आहे तर ती ओपनच्याच मुलाला. हे असं स्ट्रे वॅकन्सी मध्ये हा एक गैरसमज आहे की स्ट्रे वॅकन्सी मध्ये सीट मिळाली की फीचा परतावा मिळत नाही. तर शासनानं जे कॅप मधनं दिलेली ज्या सगळ्या सीट्स आहेत त्या सगळ्यांना मिळतं. तुम्ही डायरेक्टली प्रायव्हेटली कॉलेजकडे पूर्वी जाऊन घेत होता, जे स्ट्रे वॅकन्सी मध्ये प्रायव्हेट कॉलेजेससाठी जी अलॉटमेंट होत होती पूर्वी, सेकंड थर्ड राऊंड नंतर उरलेल्या सीट्स ह्या मॉक, त्याला मॉपअप राऊंड म्हणायचे, त्याला न जाता त्या प्रायव्हेट कॉलेजकडे परत दिल्या जायच्या, तेव्हा ही पद्धत होती. आता नाहीये. राऊंड मधनं जर तुम्हाला कुठलीही सीट मिळाली असेल तर त्याला शासनाला फीची सवलती देणं त्या कॉलेजला बंधनकारक आहे. आता याच्यामध्ये सीट मिळाली स्ट्रे वॅकन्सीला आणि तुम्ही जर घेतली तर जॉईंट नॉट एलिजिबल फॉर फर्दर राऊंड, जर कुठले झाले तर इफ एनी, तेच आहे. रिझायनिंग आफ्टर जॉईनिंग स्ट्रे वॅकन्सी राऊंड नॉट इन प्रिस्क्राइब डेट, प्रिस्क्राइब डेटच नसते त्याला. तिथे जॉईन केल्यानंतर तुम्ही कधीही सोडलं तर तुम्हाला रूल नंबर 16 नुसार पेनल्टी मिळणार. इथे प्रिस्क्राइब टाइम दिलेला नाही आहे, इथे सोडण्याची मुभा नाही आहे, ती सवलतच नाहीये. नॉट एलिजिबल फॉर फर्दर राऊंड कुठं सीट मिळाली, अलॉट केली आणि तुम्ही घ्यायला गेला नाही आहात तर पुढच्या राऊंड मधून पा. आणि काही जर मिळालं नसेल तर पुढचा राऊंड स्ट्रे वॅकन्सी 2 झाला तर त्याला ऑटोमॅटिकली एलिजिबल, आणि झालाच नाही प्रोसेस त्यासाठी संपली तर आपल्याला या सिस्टीम मधून म्हणजे या 2025च्या प्रवेश प्रक्रियेतून ग्रुप ए मधून काहीही सीट अलॉट झालेली नाहीये. मग सायमल्टेनियसली तुम्ही ग्रुप बी मध्ये जात असाल, तिथे काही सीट मिळाली तर घेऊ शकता. ग्रुप ए मधनं ग्रुप बी मध्ये तुम्ही थर्ड राऊंड पर्यंत इकडं तिकडं जाऊ शकता, इकडची सीट घेऊन तिकडची सोडून असं सगळं करू शकता. पुन्हा थर्ड राऊंड नंतर ते अलाउड नाही. ग्रुप बी मधनं ग्रुप सी मध्ये जाऊ शकता. ऍट अ टाइम तुम्ही ग्रुप ए चे प्रेफरन्स भरू शकता, ग्रुप बी चे प्रेफरन्स भरू शकता, ग्रुप सी चे प्रेफरन्स भरू शकता. एका ग्रुप ए मधून ग्रुप बी मध्ये जायचं असेल किंवा ग्रुप बी मध्ये BMS मिळाले आणि नंतर पुढच्या राऊंड मध्ये प्रायव्हेट MBBS मिळाले तर ग्रुप ए बी मधली सीट सोडू शकता.
आणि ग्रुप ए ची मिळालेली सीट घेऊ शकता. हे आपल्या प्रोसेसमध्ये आतल्या इंटरनल थर्ड राऊंड पर्यंत सगळं अलाउड आहे. तिथं घाबरायचं नाही. मी दोन्ही प्रोसेसमध्ये गेलो तर माझं काय होईल असं काहीही नाही. कॅन्डिडेटच्या रद्द तिसऱ्या राऊंड पर्यंत होतच नाही. त्यामुळे तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्ही सेफली ग्रुप ए चे प्रेफरन्स ग्रुप बी मधनं मिळालेली सीट सोडून ग्रुप ए मध्ये, ए मधनं सोडून पण बी मध्ये जाणारे असतात. इकडं बीडीएस भरलेले असतात आणि तिकडं बीएमएस मिळाली तर बीडीएस ची सीट सोडणारे असतात. म्हणजे असं नाही की ए बी मधनच ए मध्ये येणार आहे, बी ए मधनं पण बी मध्ये बीडीएस ची सीट सोडून बीएमएस ची घेणारे असतात. किंवा प्रायव्हेटची सीट मिळाली पण मला असं वाटतं की आता मला ती अफोर्डेबल नाहीये, मला बीएमएस गव्हर्नमेंट तिकडून मिळते, तर प्रायव्हेट एमबीबीएस सोडून मी गव्हर्नमेंट बीएमएस ला पण जाऊ शकते. हा इथून जाण्याचा प्ले तुम्हाला थर्ड राऊंड पर्यंत. तिसऱ्या राऊंड नंतर मात्र सगळ्यांसाठी एंड ऑफ रोड आहे. पण आपलं सुदैव असं असतं की एमबीबीएसचा तिसरा राऊंड होईपर्यंत बीएमएस चा कदाचित पहिलाच राऊंड झालेला असतो. मागच्या वर्षी एमबीबीएस चे 2 राऊंड झाल्यानंतर बीएमएस राऊंड निघाला होता. असं दरवेळेला होत नाही. एमबीबीएसचा शासनाचा एक राऊंड, स्टेटचा एक राऊंड झाल्यावर मग बीएमएस आणि फिजिओथेरपीचा एक निघतो. त्याच्या 2 वर्षापूर्वी असं झालं की एमबीबीएसच्या बरोबरच फिजिओथेरपीचे राऊंड काढले. ते ऍब्सोल्युटली चुकीचं होतं. त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तसं परत केलं नाही. त्यामुळे आता एमबीबीएसचा एक राऊंड लागणार ग्रुप ए चा, मग ग्रुप बी आणि सी सायमल्टेनियसली किंवा थोडे पुढे मागं असे लागणार. त्यामुळं अल्टरनेट लागत असल्यामुळं सेकंड राऊंड पर्यंत तुम्ही आरामात इकडे एमबीबीएस कडे येऊ शकता किंवा एमबीबीएस ची सीट सोडून बीएमएस कडे, एमबीबीएस बीडीएस ची सोडून बीएमएस कडे जाऊ शकता. हे सगळं समजलंय सगळ्यांना? राऊंड मध्ये काही हे नाही. नेक्स्ट पुढे हे ग्रुप बी झालं, सेमच आहे. ग्रुप सी सेमच आहे. स्टेटस रिटेन्शन फॉर्मची मी वेगळी स्लाइड केलेली आहे. का तर हे पुन्हा समजावून सांगायला लागतं. स्टेटस रिटेन्शन फॉर्म आपल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भरण्याची वेळच येत नाही. कारण आपला फॉर्म जर व्यवस्थित भरलेला असेल तर कधीही येत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे. प्रेफरन्स फॉर्म इज फिल्ड प्रॉपरली, तुम्हाला येतच नाही ती वेळ. दुसरं, डोंट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म इफ वॉन्ट अपग्रेडेशन इन राऊंड 2. आपल्याकडं फॉर्मचं नाव वेगळं आहे. ऑल इंडियाला विलिंगनेस टू अपग्रेडेशन असं नाव आहे फॉर्मचं. म्हणजे पहिल्या राऊंड मधून दुसऱ्या राऊंडला जायचं असेल तर विलिंगनेस टू अपग्रेडेशन फॉर्म भरायचा आहे. मग हे सोपं आहे ना, मला कळतं ना की मी विलिंग आहे की नाही. इथं काय म्हटलंय, रिटेन्शन फॉर्म म्हटलंय. मग इथं हा गोंधळ आहे शब्दाचा. रिटेन म्हणजे काय, लोकांना वाटतं की जर ते रिटेन्शन फॉर्म भरला नाही तर प्रोसेस मधनं बाहेर पडणार. असं बिलकुल होत नाही. रिटेन्शन फॉर्म जरी भरला नाही तरी पहिल्या राऊंडला जर सीट मिळाली असली, तुम्ही जर इफ यू सबमिटेड डीडी ऑफ रिक्विजिट फी अँड ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स ॲट अलॉटेड कॉलेज अँड फिक्स्ड युअर सीट, then no one can cancel your seat just because not filled retention form. कशासाठी कॅन्सल करू शकतं? इनसफिशियंट डॉक्युमेंट किंवा रॉंग डॉक्युमेंट, तुमच्याकडनं काही प्रॉब्लेम झाला असला असा तरच. फक्त स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलं नाही या कारणासाठी तुम्हाला मिळालेल्या सीटवरून कोणीही काढू शकत नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्टेटस रिटेन्शन फॉर्मचा आपल्या प्रोसेसमध्ये आणि नवीन बदललेल्या सिस्टीम मध्ये 0 व्हॅल्यू आहे. त्यामुळं त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. तुम्हाला अनलेस अंटिल तुम्हाला असं वाटतंय की मला भरायचंच आहे, तुम्हाला खूपच इच्छा आहे तरच भरा. मी ऑप्शन सांगितलंय. फर्स्ट राऊंडला मिळालेली सीट खूप जाम आवडली आता इथून मी हलणार नाही, सेकंड राऊंडचे प्रेफरन्स भरू नका. ऑटोमॅटिकली पहिल्या राऊंडची सीट रिटेन झाली, तिथून तुम्ही जाता. सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, जेवढे पुढचे राऊंड झाले ते विसरून टाका. माझा प्रवेश झालाय म्हणा, कॉलेजला जा. कारण कॉलेज लगेच फर्स्ट राऊंड झाल्यावर चालू होतात. अनेक कॉलेजेस गव्हर्नमेंटचे, त्यांचं ओरिएंटेशन वगैरे तरी चालू होतं. हॉस्टेल्स तुम्हाला युजली सेकंड राऊंड नंतर मिळायला चालू होतात. याचं कारण आहे की अपग्रेडेशनचे चान्सेस सेकंड राऊंड पर्यंत असतात. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रवेश घ्यायला जाता त्यावेळेला अनेक कॉलेजेस तुम्हाला हॉस्टेल मेसची फी घेत नाही ते, किंवा हॉस्टेल कमी असतील तर हॉस्टेलची फी घेतात, मेसची घेत नाही. ते तुम्हाला प्रत्येक कॉलेजला सिच्युएशन वेगळी असते. नेक्स्ट the fee for the course should be paid at the respective college. हा एक आणखीन हे असतो की कर्नाटका प्रोसेस मध्ये काहीतरी मध्ये असे पैसे भरायची वगैरे सोय असती.
पूर्वीचे कॉमेड मध्ये तर सेंट्रलच पैसे भरायची सोय, असं आपल्याकडं काहीही नाही. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं पेमेंट ऑफ फी हे सगळं मिळालेल्या कॉलेजवर जाऊन करायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा मिळालेल्या कॉलेजवर करायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची फेज 2020 पासून आपल्या प्रोसेसमधनं काढून टाकली आहे. आधी होती. आता जे इंजिनिअरिंगचे भरपूर जणांना माहिती असतं की FCs असतात, फॅसिलिटेशन सेंटर, तिथे जाऊन फॉर्म चेक करायचे असतात. तसं आपल्याकडे काहीही सोय नाही. जेव्हा तुम्हाला कॉलेज मिळेल त्या वेळेला पहिल्यांदा तुमच्या डॉक्युमेंटची छाननी होणार आहे. त्यामुळं तुमच्याकडं इनसफिशियंट इनकरेक्ट डॉक्युमेंट असतील तर पहिला क्लेमच नाही करायचा. ही सगळ्यात सेफेस्ट. पूर्वी कसं होतं, व्हेरिफिकेशनच्या वेळेला तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी दिसत्या तर तुम्हाला उचलून ओपन कॅटेगरीत टाकलं जायचं, प्रेफरन्स भरण्याच्या आधी, कॉलेज मिळण्याच्या आधी. आता पहिल्यांदा कॉलेज मिळतं, तुमच्या कॅटेगरीच्या अगेन्स्ट मिळतं, तुम्ही जाता आणि तिथं सांगतात की ह्या कॅटेगरीच्या अंडर तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही कारण हे कागदपत्र नाही. मग मिळालेली सीट सोडून यायला लागतं. सेकंड राऊंडला जाता येतं, प्रवेश प्रक्रियेतून बाद होत नाही आपण. त्यांनी आपली सीट नाकारली ना, त्यामुळे आपण काही बाद होत नाही. पण सेकंड राऊंडला जाऊ शकतो. पण सेकंड राऊंडच्या सीट मॅट्रिक्स मध्ये बघितलं ना तुम्ही, काय होतं, क्लिअर व्हॅकन्सी आणि व्हर्च्युअल व्हॅकन्सी, म्हणजे 100% व्हॅकन्सी नाही. तेव्हा मुलांनी घेऊन ज्या जागा उरल्या त्या आपल्याला मिळणार आहे. हा धोका घ्यायचा नाही. नेक्स्ट, पेमेंट ऑफ फीज. हे फीज आहेत गव्हर्नमेंटचे आणि ह्याच्या सगळ्या कोर्सेस, मेडिकल, डेंटल, आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी, हे सगळ्यांचे आपल्या स्टेट प्रवेश प्रक्रियेतल्या गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशन कॉलेजेसची फीज आहे. नेक्स्ट, हे अलिया वर्जन, एकाच BSLP ह्या कॉलेजला 15 सीट आहेत, त्यांची फी स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट, कॅन्सलेशन. कॅन्सलेशन आता मुद्दामून हे लिहिलेलं आहे बघा मी, सिलेक्टेड कॅन्डिडेट मस्ट जॉईन कॉलेज ऑन और बिफोर द डेट प्रिस्क्राइब्ड, इफ नॉट देट सीट गेट कॅन्सल्ड. म्हणजे तुम्ही, आपण मगाशी तिसरा रकाना बघितला की तुम्ही कॉलेजवर फिरकलाच नाही, घ्यायलाच गेला नाही, नॉट जॉईन, म्हणजे ऑटोमॅटिकली ती एक कंडिशन आहे जिथं तुमची ती सीट कॅन्सल झाली. मिळाली होती पण ती सीट आपल्या हातातनं गेली. आता तुम्ही सेकंड राऊंड निघाल्यानंतर म्हणाला की मला फर्स्ट राऊंडला ती सीट मिळाली होती की ती मला द्या, तर असं होत नाही, ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. दिलेल्या प्रिस्क्राइब्ड डेट हा महत्वाचा शब्द आहे इथं. दिलेल्या वेळात, जसं आता 12 तारीख, तुम्ही 13 तारखेला सकाळी जाऊन 9 वाजता बसला कॉलेज उघडायच्या वेळेला तर सीट मिळणार नाही, ती ऑलरेडी व्हॅकन्सी मध्ये गेली, क्लिअर व्हॅकन्सी मध्ये. कारण त्याच दिवशी रात्री जे तुमच्या पोर्टल ह्याच्यावरती, महासिटीच्या ह्याच्यावरती एक जागा आहे की कॉलेज मॉड्यूल म्हणून येतं, त्यात त्यांना तो डेटा फीड करायला लागतो की पहिल्या राऊंडला मला एवढे ऍडमिशन मी दिले. नेक्स्ट, who has joined the college and desire to cancel the admission should cancel it at respective college on or before cutoff date. ते मग सांगितलं प्रिस्क्राइब डेटच्या आत काय करायला लागणार, तर ते एक आपल्या ब्रोशर मध्ये कॅन्सलेशन फॉर्म अशा नावाचा फॉर्म येतो. तुम्ही इथं बसून ऑनलाईन कॅन्सलेशन करायचे तर कॅन्सलेशन होणार, अदरवाइज कॅन्सलेशन होणार नाही. If cancel admission after this date has to pay penalty as per rule 16. डेटच्या नंतर केलं तर. Who has filled status retention form can also cancel admission before prescribed date. म्हणजे मी स्टेटस रिटेन्शन भरलंय म्हणून मला कॅन्सलेशन, म्हणजे स्टेट कोटासाठी असेल तर 1500 रुपये प्रोसेसिंगची फी तुमची कट होती, अदरवाइज तुमची सगळी जाती. आफ्टर कट ऑफ डेट MBBS BDS ला 10 लाख, BAMS आयुषला 3 लाख आणि 2 लाख अलाइडला तुम्हाला पेनल्टी भरावी लागते. त्याशिवाय तुम्हाला तुम्हाला सीट मिळत नाही. अलाइड साठी आणखीन एक आहे की त्याचं तुम्ही जर ऑलरेडी फी भरले, हे फी सोडून आहे, ह्याची जर फी भरलेली असेल अलाइडची तर ती त्यातनं फी कट होऊन उरलेली 2 लाख, म्हणजे तुम्ही 50,000 भरले तर तुम्हाला 3 लाख भरायला लागतं. असा तरी ह्याच वर्षी तो क्लॉज आणलाय, मुद्दाच आणलाय, त्यामुळे त्याचं काय होणार आहे आणि तशी कोणी सीट सोडली तर आपल्याला त्याचं नक्की काय होणार आहे ते कळणार आहे. If you want to cancel any seat after taking admission to it, you can cancel it before cut-off date to safely vacate. अशाच नावानं date to safely vacate असंच तुम्हाला नोटीस येते, which will be provided by CETCL usually at the, म्हणजे पूर्ण प्रोसेस मधनच बाहेर पडायचं आहे तर 3rd राऊंडच्या आधी अशी एक डेट येते. तुम्ही सगळं सोडून करून तुम्ही ह्याला जाणार असाल
रिपीटला तर तिकडे जाऊ शकता, किंवा ऑल इंडियातनं सीट मिळाली म्हणून जाऊ शकता, किंवा युपी सारख्या स्टेटमध्ये अदर स्टेटमध्ये प्रायव्हेट कॉलेजची सीट मिळाली म्हणून जाऊ शकता. मी उदाहरणं सांगते. तुम्ही असं म्हणाल की मला तिकडे युपीत सीट मिळाली तर मी जायचं का नाही, तर हे सोडून तुम्ही सेफली व्हॅकेट करून जाऊ शकता. नेक्स्ट, पेनल्टी. हा, आता हा महत्वाचा आहे की युजली तुम्हाला हे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एक असं होतं की एनी कॅन्डिडेट इफ शिफ्टेड फ्रॉम इन्स्टिट्यूशनल कोटा, IQ कोटा, हे लक्षात घ्या. IQ कोटा म्हणजे काय, 3 पट फी वाला. तुम्ही एसचे पण ऑप्शन घातले, त्याच्या खाली एनचे पण ऑप्शन घातले, तर के जे सोमय्य आहे त्याचा मी जो नंबर आहे तो 4 अंकी नंबर घातला, एस घातला, आणि त्याच्या खाली मी 4 अंकी नंबर आणि एन भरला, आणि मी एन वरनं अपग्रेड होऊन एस वर गेलो. पुन्हा चाहिए के जे सोमय्यचेच नव्हे, मी वरती भरपूर सगळे एस वाले घातले आणि शेवटी 2च एन वाले घातले. तर एन वरनं अपग्रेड होऊन मी समजा NYT कर्जतला गेलो, परभणीला गेलो, 85% सीटला. कळतंय का? IQ सीट म्हणजे 15% पडायचं आहे. तर थर्ड राऊंडच्या आधी अशी एक डेट येते. तुम्ही सगळं सोडून करून तुम्ही ह्याला जाणार असाल रिपीटला तर तिकडे जाऊ शकता, किंवा ऑल इंडियातनं सीट मिळाली म्हणून जाऊ शकता, किंवा युपी सारख्या स्टेटमध्ये अदर स्टेटमध्ये प्रायव्हेट कॉलेजची सीट मिळाली म्हणून जाऊ शकता. मी उदाहरणं सांगते. तुम्ही असं म्हणाल की मला तिकडे युपीत सीट मिळाली तर मी जायचं का नाही, तर हे सोडून तुम्ही सेफली व्हॅकेट करून जाऊ शकता. नेक्स्ट, पेनल्टी. हा, आता हा महत्वाचा आहे की युजली तुम्हाला हे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एक असं होतं की एनी कॅन्डिडेट शिफ्टेड फ्रॉम इन्स्टिट्यूशनल कोटा, IQ कोटा, हे लक्षात घ्या. IQ कोटा म्हणजे काय, 3 पट फी वाला. तुम्ही एसचे पण ऑप्शन घातले, त्याच्या खाली एनचे पण ऑप्शन घातले, तर के जे सोमय्य आहे त्याचा मी जो नंबर आहे तो 4 अंकी नंबर घातला, एस घातला, आणि त्याच्या खाली मी 4 अंकी नंबर आणि एन भरला, आणि मी एन वरनं अपग्रेड होऊन एस वर गेलो. पुन्हा चाहिए के जे सोमय्यचेच नव्हे, मी वरती भरपूर सगळे एस वाले घातले आणि शेवटी 2च एन वाले घातले. तर एन वरनं अपग्रेड होऊन मी समजा NYT कर्जतला गेलो, परभणीला गेलो, 85% सीटला. कळतंय का? IQ सीट म्हणजे 15% मॅनेजमेंटची सीट ज्याची फी 3 पट आहे, आणि 85% प्रायव्हेटची सीट फी ज्याची नॉर्मल आहे. मी समजा IQ कोटावरनं अपग्रेड होऊन वरच्या 85% सीटवाल्या प्रायव्हेटलाच गेलो, तरी देखील किंवा गव्हर्नमेंट एडेड, कॉर्पोरेशन, अनएडेड, प्रायव्हेट, मायनॉरिटी कुठंही बेटरमेंटसाठी झालं तर सच कॅन्डिडेट इफ डिझायर शुड बी इमिडिएटली रिलीव्ह विदाउट पेनल्टी. कॉलेज तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेस, मी मगाशी सांगितलं की प्रायव्हेट कॉलेजेस हे सगळ्यात वाईट हे करतात अशा वेळेला. त्यांना IQच्या 1 ते मुलं मिळत नाही, ते म्हणतात की पेनल्टी भरा, तर तशी पेनल्टी तुम्हाला भरायची नाही आहे. तुम्हाला त्यांनी रिलीव्ह करायला पाहिजे आणि तुम्ही वरच्या कॉलेजला जाऊ शकता. The selected candidate who has joined the college and desire to cancel the admission should cancel it at the respective college. The college should accept the cancellation and inform the competent authority, म्हणजे CET. त्यांच्या मॉड्यूलमध्ये त्यांना ते अपग्रेड करायला लागतं, तरच तुमचं कॅन्सलेशन प्रोसेस कंप्लीट होते. कॅन्सलेशन ऑनलाईन होत नाही, फक्त कॅन्सलेशन तुम्ही केल्यानं होत नाही. कॅन्सलेशन तुम्ही जिथं प्रवेश घेतलाय आणि जिथं कॅन्सल केलंय त्या कॉलेजला अपडेट करायला लागतं, तर ती सीट मॅट्रिक्स मध्ये येते. आणि त्यानंतर जर केलं तर 16चा, म्हणजे प्रिस्क्राइब डेट नंतर केलं तर क्लॉज नंबर 16. नेक्स्ट, पेनल्टी ऑफ लॅप्स ऑफ हे हाच क्लॉज 16 आहे. 10 लाख रुपये तुम्हाला लागणार, आयुषला 3 लाख रुपये, आणि ह्याच्यासाठी अलाइड साठी तुम्हाला 2 लाख रुपये लागणार, विच विल इन्क्लूड फर्स्ट इयर ट्युशन फी. म्हणजे फर्स्ट इयरची जी ट्युशन फी आहे ती त्याच्यामध्ये इन्क्लूड करून 2 लाखामध्ये करूनच ती तुम्हाला एक हे होणार. नेक्स्ट, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बॉन्ड. तुम्हाला जर गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन, कॉलेजमध्ये कुठेही प्रवेश मिळालेला असेल, MBBS, BDS ना, तर तुम्हाला कुठल्याही कॅटेगरीतनं, GOI मधनं मिळालं असेल, ऑल इंडिया कोटातनं मिळालं असेल आणि कुठेही मिळालेला असेल, तर 2024 नंतर हा रूल आलेला आहे की तुम्हाला सगळ्यांना हा बॉन्ड करायलाच पाहिजे. तो तुम्हाला एक्झाम, तो 4 वर्षापूर्वी आला, पण GOI ला सुद्धा लागू आहे. हा 24 साली निर्णय झालाय की सगळ्यांना बॉन्ड कंपल्सरी आहे, सगळ्यांनी तो सर्वच करायचा आहे. बॉन्ड ब्रेकिंग पूर्वी 10 लाखची अमाऊंट होती, ती काढूनच टाकली, तुम्हाला ती सर्वच केलं पाहिजे. त्यानंतर
गव्हर्नमेंटमध्ये हे झालं सगळ्यांना सरसकट आहे, पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये साइन अंडरटेकिंग हा आणखीन एक बॉन्ड तुम्हाला भरावा लागतो 10 लाखाचा, की पुढच्या 5 वर्षांच्या मध्ये मी भारत सोडून जाणार नाही. म्हणजे शिक्षण झाल्यानंतर MBBS झाल्यानंतर मी 5 वर्षे भारत सोडणार नाही, हे एक अंडरटेकिंग द्यावं लागतं. आणि हे अंडरटेकिंगला रिलीफ मिळत नाहीये. USMLE करायसाठी ज्यांची इच्छा असती तर 3 वर्ष झाले की हे आपल्या कॉन्सुलेटमधनं हे मिळत नाहीये, तुम्हाला बॉन्ड ब्रेक होत नाहीये. 5 वर्ष झाल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊ शकणार. एक खटपटी करून मिळू शकतं, हे लक्षात ठेवा. पण हा एक अडसर असतो USMLE करून फॉरेन कंट्री किंवा फ्लॅप देणार आहे आणि ऑस्ट्रेलियाला कॅनडाला फ्लॅप देणार आहे, ऑस्ट्रेलियाची एंट्रन्स देणार आहे आणि जाणार आहे, तर 5 वर्ष भारत सोडू शकत नाही. मग किंवा 10 लाख रुपये, तर 10 लाख रुपये देऊन पण 3 वर्षामध्ये सोडायला सुरू म्हणजे देत नाहीये. नेक्स्ट, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मात्र ज्यांनी स्कॉलरशिप किंवा फी एम्बर्समेंट येते, म्हणजे मुलींना 100% स्कॉलरशिप आहे, SC ST ला 100% आहे, NT ला आहे, SBC ला आहे, SC BC ला 50%, OBC ला 50% फी सवलत. हे जर तुम्ही फीची सवलत किंवा EBC मधनं ओपन कॅटेगरीच्या मुलांनी EBC EWS सवलत घेतली, ज्यांनी कुणी फी सवलत महाडीबीटीला नंतर अर्ज करून परतावा घेणार आहे, त्या सर्वांना हा बॉन्ड करणं गरजेचं आहे, कंपल्सरी. जे ओपन कॅटेगरीचे आहेत, फुल फी भरून गेलेले आहेत, विदाऊट एनी स्कॉलरशिप शिकलेले आहेत, प्रायव्हेटमध्ये त्यांना बॉन्ड नाही आहे. नेक्स्ट, लाईट्स